नमस्कार श्रोते हो. आपल्या आवडत्या आकाशवाणी सिडनीच्या 98.5 मेगाहर्ट्झ FM 200 ह्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या आजच्या या कार्यक्रमात मी पंकज शिंदे आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आहे रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026, म्हणजेच फाल्गुन शुक्ल पंचमी शके 1947. श्रोते हो, नुकताच शुक्रवारी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी जयांची जयंती असल्यानिमित्त आज स्मरण करूयात त्या तेजस्वी युगपुरुषाचं, आपण सर्वांचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे. शिवरायांनी आपल्याला स्वाभिमान, न्याय आणि स्वराज्याचा अमूल्य संदेश दिला. त्यांचे विचार आणि आदर्श हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेरणादायी दीपस्तंभासारखे आहेत. या महान विभूतीला विनम्र अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. चला वळूयात आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे, ज्याचे शीर्षक आहे शिवचरित्र चिंतन. या कार्यक्रमासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत आदरणीय श्री विश्वंभर शिंदे. श्रोते हो, श्री विश्वंभर शिंदे हे ठाणे मुंबई स्थित राहणारे आणि रिटायर्ड डेप्युटी कमिशनर ऑफ RTO व तसेच एक उत्तम लेखक, डॉक्टर आणि प्रसिद्ध वक्ते आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन, नेतृत्वगुण, दूरदृष्टी आणि स्वराज्य संकल्पनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्यांनी 500हून अधिक पुस्तके वाचली आहेत. कित्येक इतिहास तज्ज्ञांशी संवाद साधला आणि महाराजांचे खरे चरित्र समाजासमोर मांडण्याचे व्रत घेतले आहे. स्वतः 3 पुस्तकांचे लेखक आहेत आणि प्रभावी वक्ते म्हणून आजही तरुण पिढीसमोर शिवाजी महाराजांचे आदर्श, चारित्र्य आणि नेतृत्व गुण पोचवण्याचे महान कार्य ते करत आहात. योगायोगाने सध्या सिडनीत दौरा असल्यामुळे आज ते प्रत्यक्ष आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि आम्ही उत्सुक आहोत आपणाकडून शिवचरित्र हे जाणून घेण्यासाठी. तर श्री विश्वंभर शिंदे सर, आपले मनपूर्वक स्वागत आहे आजच्या कार्यक्रमात. नमस्कार. शिंदे सर, आपल्याला बरेचसे मूलभूत प्रश्न असतात जे आम्ही आता शिवजयंती इतक्यात साजरी करत असतो. हो. जगामध्ये सगळीकडे करतो. सिडनीमध्येही बरेच कार्यक्रम होत असतात आणि तरीही महाराजांचे बरेचसे असे प्रश्न आहेत जे आमच्याकडे म्हणजे मूलभूत प्रश्न आहेत जे आपल्याला कधी कधी विचार करायला लावतात की असं काय असेल की जे महाराजांनी एकदम कितीही संकटातून सुद्धा त्यांनी एकदम सोप्या रीती ते संकट पार केलेत, पण आपल्याला बऱ्याच वेळा संकट अडचणी अजूनही त्या आपल्याला येत असतात. हो, येस. तर त्या अनुषंगाने आपण काही प्रश्न उत्तरच्या हिशोबाने संदर्भात आजचा कार्यक्रम पुढे घेऊयात. सुरुवातीला मला एक प्रश्न होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचे शासन हे राजेशाही किंवा सरंजामशाही होते आणि सध्या आपल्याकडे लोकशाही आहे. तर लोकशाही ही सरंजामशाहीपेक्षा कधीही चांगली आहे, तरी पण आजही आपणास छत्रपती शिवाजी महाराजच का आठवतात? याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता का? हो, नक्कीच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खरंच ती सरंजामशाही होती, राज्यशाही होती. खरं तर ती कालबाह्य झालेली समाज रचना होती. आता शिवाजी महाराजांचा काळ हा सरंजामशाहीचा काळ होता आणि शिवाजी हे सुद्धा एक सरंजामशाहीतीलच राजे होते. जगाने आणि आपल्या देशाने राजेशाही त्याज्य ठरवली, म्हणजे त्यांना नकोशी होती राजेशाही, म्हणून आपण लोकशाही आणली. बरोबर आहे. आता राजवाडे नाहीसे व्हावेत म्हणून महाराजांनी लोकांनी संघर्ष केले, राजवाडे नाहीसे केले, तेही सर्व बरोबर आहे. राज्यशाही मोडून त्या जागी आपण लोकशाही आणली आणि हे सुद्धा तेवढेच बरोबर आहे. आता शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याचे शिवाजी नंतर जे काही झाले त्यावरून सुद्धा राजेशाही ही स्वीकारण्याजोगी व चालू ठेवण्याजोगी समाजव्यवस्था नव्हतीच आणि हे सुद्धा सिद्ध होते. प्रगत अशा ब्रिटिश भांडवलशाही साम्राज्यासमोर सुद्धा भारतातील सरंजामशाही टिकाव धरू शकली नाही आणि यावरून सुद्धा सरंजामशाही ही राज्यशाही टिकाऊ समाजव्यवस्था टाकाऊ समाजव्यवस्था ठरते हे पुन्हा दिसून येते. पण मग या आधुनिक लोकशाहीमध्ये एका राजाचा एवढा उदो का व्हावा? आपल्याला राजा हे आपला हवेसे का वाटतात? याचं उत्तर इथं आहे. कारण त्या राजाच्या विचारात, व्यवहारात आणि चरित्रात असे काय आहे की त्यामुळे लोकशाहीत सुद्धा त्यांचे स्मरण स्फूर्तिदायक ठरते. कारण जगामध्ये बघा पंकज, अनेक राजे महाराजे होऊन गेले,
हो, पण सर्व राजाची काही अशी आठवण केली जात नाही. जशी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण ठेवतो बरोबर. तशी आठवण, किंवा आपण बघा आता, आपण मला सगळ्यात आश्चर्य वाटलं की आज आपण एवढ्या लांब शिड्डीमध्ये सुद्धा छत्रपती शिवरायांची एवढी मोठी काल शिवजयंती साजरी केली. खरंच. तर तेच याचंच कारण हे आपल्याला याच्यामध्ये उत्तर आढळून येते की राजाचे कोणी कदाचित वारस जरी हयात असते तरी आपण तेवढं मोठ्या प्रमाणात साजऱ्या करतो. हं, हं. कारण त्याचं खरंच. कारण याच्यातच कुठंतरी दडलेलं आहे की शिवाजी महाराजांचं राज्य हे लोकांना आपलं वाटतं. या लोकशाहीमध्ये सर्वात महत्वाचं काय आहे की लोकशाहीमध्ये लोकशाहीची व्याख्या जर आपण पाहिली तर लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. बरोबर. हं. परंतु जर आपण खोल विचार केला तर समाजातल्या तळागाळातल्या प्रत्येक लोकांना म्हणजे गोर गरीब दीन दुबळ्या 18 पगड जातींना हे राज्य आपलं वाटते काय, हा विचार आपण केला पाहिजे सर्वात महत्वाचा. हो. कारण जर तुम्ही हा प्रश्न गोरगरिबाला विचारलात की हे राज्य तुम्हाला वाटते का, तर तुम्हाला नक्कीच याचं उत्तर नाही येईल. हा. हं. हो. नक्कीच. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवकाळ जो होता त्या काळामध्ये रयतेला हे राज्य त्यांना आपलं स्वतःचं राज्य वाटत होतं. हो. कारण पूर्वीचे जे राजे महाराजे होते, कारण त्या त्या काळामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजच्या काळामध्ये हे राज्य खरोखर लोकांचं वाटत होतं. कारण लोकांना त्यावेळेस राज्य चालवण्यासाठी राजालाही रयतेची परवानगी घ्यायला लागत होती. हे महाराजांनी असा पायंडा घातला होता. म्हणजे रयतेला वाटलं की हे राजा वाह! आपला आहे तरच तो राज्य करू शकत होता. वाह! वाह! हं. आता आता आपल्याला असं वाटते का सांगा? हं, कारण हं. आपण नाही. लोकशाहीत जरी आहोत, लोकशाहीमध्ये आता आपण बघतो आपल्याला आपल्या कोर्टाचा निकाल लागतोच, परंतु न्याय मिळेल का असं वाटते का आपल्याला? नाही. याची शाश्वती दिसत नाही. बरोबर. आता आपण एखाद्यावर समजा एखाद्या कुठली घटना घडली, एखादा माणूस जर कोर्टामध्ये गेला तर त्याला मग डिस्ट्रिक्ट कोर्ट, हाय कोर्ट, सुप्रीम कोर्ट, त्याच्यानंतर सुद्धा त्याला अजून राष्ट्रपतीकडे याचना करावं लागते, दयेसाठी भीक मागावी लागते. तर याचं बरोबर. कारण असं नाही की आपल्याकडे लोकशाहीमध्ये मिळत नाही, न्याय मिळेल, परंतु आपल्याकडे एवढे काही प्रलंबित खटले राहतात की तो माणूस हयात असेपर्यंत त्याला न्याय मिळेल की नाही असं शंका निर्माण होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजच्या काळामध्ये तात्काळ न्याय मिळत होता. तेव्हाचा बरोबर. तेव्हा न्याय मिळत होता आणि लोकांना रयतेचे राज्य वाटत होते सर्वात हं. महत्वाचं. हो. म्हणून आज लोकशाही जरी असली तरी आपल्याला त्या छत्रपती शिवाजी महाराजची सरंजामशाही का आवडते? त्याचं उत्तर इथं आहे की महाराजांना लोकांना वाटत होते की आपलं राज्य आहे. बरोबर. हे हो. त्याचं उत्तर आहे. तर म्हणजे अजून एक प्रश्न मनात येत होता, की त्यावेळेस सरंजामशाहीमध्ये बरेच अजूनही बादशहा होते आणि शिवकालीन बाकी दुसरे जे इतर बादशहा होते, कुतुबशाह होते, आदिलशाह होते आणि बाकी मुघल होतेच. तर त्यांच्यामध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये असा काय फरक आहे जो आपल्याला शिवाजी महाराज आपलेसे वाटतात, पण असं म्हणजे त्या बाकी बादशहांबद्दल कुणालाच काही वाटत नाही? हा, पंकज, खूप अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. की त्या काळामध्ये अनेक राज्य होते. आदिलशाही होती, कुतुबशाही होती, निजामशाही होती. इकडे उत्तरेकडे मोगल होते, बादशाह होते. बरोबर. प्रचंड फौजा त्यांच्या होत्या भोवताल. त्यांचं राज्यही मोठे, प्रचंड मोठे साम्राज्य त्यांचे होते. तरी पण रयतेला किंवा जनतेला हे राज्य आपलं वाटत नव्हतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे लोकांना किंवा रयतेला आपलं वाटते. तर याचं कारण असं आहे की पूर्वीच्या काळामध्ये राजा कोणी असो, बादशाह कोणी असो, रयतेवर राज्य करत होते हे खरे म्हणजे आपले वतनदार. बरोबर. कारण वतनदार काय करायचे, लोकांकडनं त्यांचा कर वसूल करायचे. समजा उदाहरण द्या की 4,000 रुपये वसूल करायचे, 400 रुपये फक्त बादशाला भरायचे आणि बाकीचे 3600 रुपये खिशात टाकायचे. म्हणजे आणि रयतेवर जुलूम करायचे, अत्याचार करायचे, अनाचार करायचे. त्यांच्या अक्षरशः आया बहिणीवर बलात्कार करणे, त्यांचं समजा काही चांगलं महत्वाच्या वस्तू दिसल्या तर लुबाडून घेणे. मग या लोकांना राजा कोणी असो, बादशाह कोणी असो, मग निजामशाह असो, आदिलशाह असो, मोगल असो, तर त्यांना काही फरक पडत नव्हता. कारण बादशाह जरी बदलला तरी वतनदार हेच असायचे आणि हो. वतनदार हे रयतेची पिळवणूक हेच करायचे. त्यामुळे राजा यांना बादशहाचा आणि यांचा थेट संबंध कधीच आलेला नाही त्यांच्या हं, हं. काळामध्ये. हो. त्यामुळे या लोकांना कुठलाही राजा असला तरी तो अजिबात कोण राजा आहे त्यांना कळतच नव्हतं. कारण त्यांची छळवणूक पिळवणूक चालायचीच, परंतु
छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस राज्य आलं, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे थेट रयतेचे प्रश्न गाराने ऐकायला लागले. त्यांना हं. न्याय मिळायला लागला. एवढंच नाही तर त्यांच्यापासून कर सुटसुटीत, कर कशा पद्धतीनं घ्यावा, त्या कराच्या सवलती दिल्या राजांनी. अनेक सवलती अच्छा. निर्माण केल्या. त्यांच्या डोईवर सुखाचं छत्र निर्माण केलं. त्यांच्या आया बहिणी सुरक्षित झाल्या. आया बहिणीची जी अब्रू होती ती सुरक्षित झाली छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. कारण त्यांनी पहिलं काम कुठलं केलं असं छत्रपती शिवाजी महाराजांनी, तर त्यांनी तो त्या वतनदारावर घाला घातला. वतनदारी पद्धती नष्ट करून वेतनदारी पद्धती आणणारा हा जगातला पहिला राज्य आहे. अरे वाह! आता आपल्याला दर महिन्याला 1 तारखेला जो पगार मिळतो, तर तो केवळ मी तर म्हणतो त्याचे निर्माते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अच्छा. कारण पूर्वीच्या काळात कसं होतं, की हे बादशहाचे सैनिक लूटमार करायचे आणि हं. त्याच लुटीतला काही भाग स्वतःकडे ठेवून घ्यायचे आणि बाकीचा त्यांच्या फौजेचा पगार बिगार भागवायचे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तसं नव्हतं. तुम्ही कुठलीही शत्रूच्या प्रदेशामध्ये जरी लूट केली तर तो खजिन्यामध्ये भरायचा सरकारच्या आणि हं. त्यातनं त्यांना पगार मिळायचा. अच्छा. हं. त्यामुळे शत्रूच्या प्रदेशातील रयतेला सुद्धा त्रास होत नव्हता. ते युद्ध कोणाचे होत होते? वाह! सैन्यात शत्रूच्या फौजेसोबत युद्ध व्हायचे हं. किंवा शत्रूची बाजारपेठ लुटल्या जायची. परंतु बरोबर. सामान्य रयतेला कधीच हात लावत नव्हते महाराज. अशा सूचना होत्या आपल्या फौजेला. आणि म्हणून आपली ही वतनदार जे मधले थोडक्यात दलाल किंवा एजंट म्हणून हे वतनदार, ते वतनदार महाराजांनी पहिल्यांदा नष्ट केले. त्यांना बाहेर काढले. अक्षरशः त्यांचे वाडे-हुडे जमीनदोस्त करून टाकले आणि अच्छा. त्यांना सांगितलं की तुम्ही सामान्य रयतेसारखे साधे घरं बांधून राहा. आणि त्यामुळे त्यांचा मधला एजंट निघून गेला. त्यामुळे थेट राजाशी संबंध यायला लागला रयतेचा. वाह! आणि मग रयतेचे सुख-दुःख राजाला कळायला लागले आणि राजे सुख-दुःखात त्यांच्या सहभागी व्हायला लागले आणि मग रयतेला वाटायला लागलं की हा राजा आपला आहे. वाह! आणि हं. मग आपण राजासाठी आणि हे राज्य आपलं आहे. मग आपण ह्या राज्यासाठी मरायला तयार झालं पाहिजे असं लोकांची भावना निर्माण झाली. म्हणजे आज आपण पगार घेतो 1 तारखेला, त्याचा विचार महाराजांनी 350 वर्षापूर्वी केला होता. 1 तारखेला हं. पगार दिला पाहिजे फौजेला. वाह! वाह! हं. अजून एक प्रश्न असा होता, की जेव्हा हं, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपला राज्याभिषेक केला, त्यावेळेस हं. राज्याभिषेकासाठी हां. त्यांनी बरेच खर्च केला होता आणि एवढा मोठा हो. खर्च त्या काळात जो केला होता राज्याभिषेकासाठी, त्याचा हिंदुस्थानाच्या इतिहासावर आपला काय परिणाम झाला आहे? हे याच्याबद्दल तुम्ही काही सांगू शकतात का? हो, अतिशय महत्त्वाचा आहे प्रश्न. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला, आता आपण म्हटल्याप्रमाणे 6 जून 1674ला महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला. तर त्याचा राज्याभिषेक करण्यामध्ये तुम्ही जे म्हणलात त्याप्रमाणे महाराजांनी प्रचंड मोठा खर्च केला होता. त्या काळाच्या तत्कालीन इतिहासकारांनी, बखरकारांनी त्याची आकडा पण लिहून ठेवला. 1,42,00,000 होन हां. खर्च राजांनी त्यावेळेस केला हो. होता आणि एक एक होन म्हणजे आताचे ₹4.25 अरे बापरे! ₹4.25. तर एवढा मोठा खर्च राजांनी का केला होता? आता प्रश्न साहजिकच पडतो आपल्यामध्ये, की एवढा मोठा खर्च राजांनी का केला होता? कारण राजांना काय छत्रपती म्हणून मिरवायचं होतं का? किंवा हं. राजांना आमच्याकडे किती धन-दौलत, पैसा हे दाखवायचं होतं का? असा साहजिकच प्रश्न निर्माण होतो. पण मित्रांनो असं अजिबात नाही. महाराजांना मिरवायचं नव्हतं, की मी छत्रपती झालो म्हणून किंवा महाराजांना रयतेला समोर दाखवायचं नव्हतं, की आमच्याकडे किती अफाट संपत्ती आहे. तर याच्यामागे उद्देश हा होता, की जोपर्यंत महाराज छत्रपती होणार नव्हते, तोपर्यंत राजाला इतर राजाच्या बरोबरीचा दर्जा प्राप्त होणार नव्हता. आणि जोपर्यंत बरोबरीचा दर्जा प्राप्त होणार नाही इतर बादशहाबरोबर, त्यामुळे त्यांचे करार, तहनामे त्यांच्या बरोबर करता येत नव्हते. कारण ते शिवाजी महाराजांना एक जहागीर पुत्र, फक्त एक शेतकरी जहागीरदाराचा सरंजामशाहीचा पुत्र समजत होते. तर शहाजी राजाची ती जहागिरी होते. त्यामुळे ते सगळे जहागीरदार पुत्र समजत होते. आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा होता, की छत्रपती शिवाजी महाराज जे काही गुन्हेगार सापडायचे स्वराज्यामध्ये, त्यांना शिक्षा द्यायचा असेल तर तो अधिकार प्राप्त होणं गरजेचं होतं. हं. आणि अजून एक मुद्दा सर्वात महत्त्वाचा जे वाटतो मला, की त्यावेळेस धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा वरचढ होती. म्हणजे धर्मसत्तेमध्ये ढवळाढवळ करण्याचे अधिकार राजाला प्राप्त झालेले नव्हते. हो, हो. आणि ह्या महाराजांचा राज्याभिषेक झाल्यामुळं अभिषिक्त सार्वभौम राज्यपण आल्यामुळं महाराजांना तो सुद्धा अधिकार प्राप्त होणार होता. कारण बऱ्याच अंधश्रद्धा निर्माण झालेल्या होत्या त्या काळामध्ये आणि बरोबर. त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला सुधारणा करायचा असतील तर राजाला राज्याभिषेक करणं गरजेचं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं जे माँसाहेब जिजाऊंनी सांगितलं होतं, की शिवबा तुमचा राज्याभिषेक झाला तर एक आपल्या रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र निर्माण होईल आणि लोकांना तुम्हाला या हक्काचं सिंहासन प्राप्त होईल आणि जर तुम्हाला न्यायाच्या पाठीमागं सिंहासन असणं गरजेचं आहे शिवबा, म्हणून तुमचा राज्याभिषेक होणं गरजेचं आहे. आता हा झाला एक भाग, की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का झाला? आता तुमचा हं, पुढचा हं. अजून एक प्रश्न अनुत्तरित राहतो, तो म्हणजे त्याचा पुढच्या हिंदुस्थानच्या इतिहासावर काय परिणाम झाला? हो, हो.
कारण आता आपण असं म्हणलो की ठीक आहे, आता काही लोकांना असा प्रश्न पडतो की महाराजांचा राज्याभिषेक झाला, ठीक आहे, महाराज छत्रपती झाले, त्याचा पुढे काय फायदा झाला? महाराज छत्रपती झाले याचे दूरगामी परिणाम भारतीय इतिहासावर झाले. संपूर्ण हिंदुस्थानाचा इतिहास पुढे बदलला. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्येच आपल्या जे काही त्या पूर्वीचे राजे होते, ते बादशहाच्या काळामध्ये आपले जे मराठा सरदार असायचे, त्यांना त्यांच्या मनामध्ये एक कल्पना निर्माण झाली, की त्यांची एक भावना निर्माण झाली, की आपणही राजे होऊ शकतो, आपलंही राज्य असू शकते. नाहीतर पूर्वी भावना अशी होती, की फक्त आपण सरदार असू शकतो, जास्तीत जास्त वजिरी मिळू शकतो, पण चाकरी करणंच आपल्या पदरी आहे, त्यापुढे आपण जाऊ शकत नाही. ही लोकांची जी भावना होती, याला राजाने प्रथम छेद दिला. कारण अच्छा. वा. लोकांच्या मनात एक भावना झाली, आपला राजा स्वतःचा राजा झाला ना, आपणही राज्य चालू शकतो, आपलंही राज्य असू शकते स्वतःचं. ही भावनाच मुळात महत्वाची होती. कारण त्या काळामध्ये विचार करा, एकीकडे आदिलशाही, एकीकडे कुतुबशाही, एकीकडे निजामशाही, एकीकडे उत्तरेला तिकडे मोगल, या एवढ्या प्रचंड शाह्या राज्य करत असताना त्या काळामध्ये स्वतःचं राज्य निर्माण करावं ही कल्पना सुद्धा भयावह होती. हो, खरंच. कारण आणि कल्पना सुद्धा कोणी करू शकत नव्हतं. आणि अशा अवस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना या सर्व याला छेद देऊन स्वतःचं राज्य निर्माण केलं. हे लोकांच्या मनामध्ये एक स्वातंत्र्याची ज्योत पेटवली या कारणामुळं. हं. आणि पुढे याचाच परिणाम म्हणून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजाच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज झाले. संभाजी महाराजांनी सुद्धा शिवविचारावरच त्यांनी जवळजवळ 9 वर्ष औरंगजेबाला टक्कर धडका देत राहिले. होय. एक इंच जमीन औरंगजेबाला घेऊ दिली नाही छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा. म्हणजे बरोबर. ते छत्रपती शिवाजी महाराजाच्या राज्याभिषेकच त्याचा केंद्रबिंदू होता. आता त्यानंतर बी तुम्हाला वाटेल, अजून एक सर्वात महत्वाचं, की छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्या औरंगजेबाला वाटलं की आपण संपूर्ण हिंदुस्थान जिंकलो, मराठ्यांचं राज्य जिंकलो, परंतु त्याचा तो भ्रम ठरला. कारण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुद्धा राजा नाही, राज्य नाही, सैन्य नाही, सैन्य नाही, खजिना नाही, पैसे नाही, तरी आपली महाराष्ट्रातील सामान्य रयत फौज म्हणून लढली. खरंच. आणि जवळजवळ औरंगजेबाला 27 वर्ष इथं फिरवलं. 27 वर्ष त्याला लढावं लागलं, त्याला महाराष्ट्रातला आपला स्वराज्य जिंकता आलं नाही. शेवटी बरोबर. तो इथेच मृत्यू पावला औरंगजेब. म्हणजे हो. आणि त्याचं कारण होते म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर पुढे सुद्धा चालून सुद्धा पेशवाई आली. पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा आपण आटकेपार झेंडे लावले होते. पूर्ण हो. हिंदुस्थान जवळजवळ आपल्याकडे 1/3 हिंदुस्थान महाराष्ट्राच्या आपल्या ताब्यात आला होता. हो. त्याच्यावर राज्य आपलं मराठ्यांचं राज्य होतं. आणि त्या सर्वाचा केंद्रबिंदू होता छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक. कारण सर्वांना वाटत होते की आपलं राज्य असू शकते, आपण राज्य करू शकतो. ही भावनाच निव्वळ ज्योत राजाने पेटवलेली होती आपल्या स्वराज्याची. एवढंच नाही, तर छत्रपती शिवाजी इव्हन आपल्या पारतंत्र्याच्या काळामध्ये इंग्रजांचं राज्य आल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं अशा अनेक चळवळी निर्माण झाल्या, ज्या स्वातंत्र्य सैनिक निर्माण झाले, त्याची प्रेरणास्थान सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजच होते. इव्हन तुम्हाला हो. द्यायचं असेल तर बंगालचं उदाहरण देता येईल. ज्यावेळेस इंग्रजांनी फाळणी केली बंगालची, पूर्व आणि पश्चिम बंगाल, त्यामध्ये बंगालमध्ये एक वंगभंग चळवळ निर्माण झाली होती. आणि त्या वंगभंग चळवळीच्या निमित्तामध्ये आपले रवींद्रनाथ टागोर म्हणतात की भारत हा देश अनेक भाषेमध्ये विखुरलेला, अनेक जातीमध्ये, अनेक धर्मामध्ये विखुरलेला, त्यांना एकसंघ करणं अतिशय अवघड काम. ओके. बरोबर. हो. आणि एक संघ केलं तरी त्यांना टिकून ठेवणं हे अतिशय जिकिरीचं काम आहे. आणि ते फक्त जमलं ह्या जानता राजाला, छत्रपती शिवाजी महाराजांना. त्यांनी 18 पगड जातीमधून, वेगवेगळ्या धर्मामधून, वेगवेगळ्या भाषेच्या लोकांमधून त्यांनी एक स्वराज्य, एक संघ केलं लोकांना, आणि त्यातून स्वतःचं राज्य निर्माण केलं. म्हणून त्यांनी एक फार मस्त गीत लिहिलं शिवाजी महाराजावर, की जय स्थितो शिवराय, जय स्थितो शिवराय. वा वा. खरंच. श्रोते हो, आता एक छोटीशी विश्रांती घेऊयात. ऐकूयात हे एक गाणं. हे हे हा हे ना है हा है. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार, अरे असू दे की. अरे दुश्मन असू दे, गनीम असू दे, किती बी हुशार, आणि मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार.
हे लागना पार लागना पार अरे लागना पार लागना पार हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार हा हरी हरी हो अहो काय सांगता नाही अरे मग काय गड्या हो यो बसला हाय ना गनीम येढा मांडून आलय ये आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं काय केलं महाराज राजांनी आता युगत काय मांडली अरे युगत मांडली युगत मांडली युगत मांडली युगत मांडली अरे युगत मांडली राजन युगत मांडली युगत मांडली युगत मांडली बघा 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 युगत मांडली राजांनी आता शिवरायांनी महाराजांनी अशी ही युगत पंताची जुबान सिद्धीच्या खेम्यात पंत तो जिभ्यानं शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो हे शिव बसवत भेटाया येणार सुलूक होणार हो हरी हरी हो हृदय व्हा नाही सुलूक होणार आता राजांच्या मनीचं कुणाला ठाव अहो तुम्हाच नाही ठाव नाही असं झालंय वय नाही अरे खरंच नाही मला फक्त एवढंच ठाव की बघा 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 राजांनी आता शिवरायांनी आता महाराजांनी राजांना काहीतरी सिद्धीची आता वाटू दे त्याला राजाने त्याला कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो कसा हरवला कसा आपटला कळलं त्याला हो कसा हरवला कसा आपटला अरे कळलं त्याला हो श्रोते हो, स्वागत आहे तुमचं. पुन्हा आपण श्री विश्वंभर शिंदे सर यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती जाणून घेत आहोत. तर सर, मला एक सांगा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास हा 350 वर्षापूर्वी घडून गेलेला आहे आणि आत्ताही त्याची आठवण करण्याची आपल्याला काय गरज पडते? त्यांचे असे काय कलागुण आहेत की जे आपल्याला खरंच अजूनही आजच्या जीवनामध्ये आपल्याला त्यांची आठवण करण्याची गरज भासत आहे? हो, अतिशय महत्वाचं आहे. कारण अनेक लोकांना वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास होऊन गेला, 350 वर्ष झाले, मग त्या इतिहासाची आत्ता काय गरज आहे? तर मित्रांनो, माझं स्पष्ट नेहमी म्हणणं असते, मी माझ्या प्रत्येक व्याख्यानामध्ये सांगतो की छत्रपती शिवरायाचा इतिहास हा कालातीत आहे, ज्याला टाइमलेस म्हणतो आपण, की म्हणजे समकालीन वाटतो, प्रत्येक काळामध्ये तो समकालीन वाटतो. त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं अख्खं आयुष्य तुम्ही चरित्र अभ्यास केलात तर चरित्रात तुम्हाला दिसून येईल. आज तुम्हाला वाटत नाही का की आया बहिणीवर अत्याचार अनाचार बलात्कार होतात, ते थांबावेत? तर ते तुम्हाला छत्रपती शिवरायाने दाखवून दिलेलं आहे की अत्याचार अनाचार करणाऱ्याला काय शिक्षा केल्या पाहिजे. आज आपण बघतो अनेक शेतकरी आत्महत्या करताना बघतो आपण वेगवेगळ्या आमच्या देशामध्ये वगैरे अनेक ठिकाणी. तर त्याला आपण छत्रपती शिवाजी महाराजच उदाहरण देतो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी च्या काळामध्ये एवढी आसमानी आणि सुलतानी संकट सतत कोसळत होते, तरी एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचं उदाहरण महाराजांच्या इतिहासात आढळून येत नाही. तसेच अजून महत्वाचं सांगायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यापार, आपण म्हणतो आज मराठी माणूस व्यापारात पाठीमाग आहे. बरोबर. अजिबात 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना आपण भारतीय आरमाराचे जनक म्हणतो. तर नुसते भारतीय आरमाराचे जनकच नव्हते महाराज, तर मर्चंट नेव्हीचे सुद्धा जनक होते. आपल्या महाराष्ट्रातून व्यापारी जहाज जात होते अरब देशामध्ये, युरोप देशामध्ये. आपल्याकडनं नारळ, सुपारी, भात, अनेक मसाल्याचे पदार्थ आपण बाहेर निर्यात करत होतो. म्हणजे याच्याहून आपल्याला वाटते की आपण ह्या गोष्टी सुद्धा महाराजांकडून शिकण्यासारख्या आहेत. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आई वडिलांचा आदर्श कसा करावा, म्हणजे आदर्श पिता कसा असावा, आदर्श पुत्र कसा असावा, आदर्श पती कसा असावा, त्या सर्व उदाहरण तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्या इतिहासामध्ये दिसून येते. एक उदाहरण म्हणून सांगतो की छत्रपती शिवरायांचे वडील बेंगलोरवरनं
आदिलशहाची परवानगी घेऊन भेटीसाठी इकडे येणार होते. हम्म. आणि इकडं आल्यानंतर महाराज त्यांना भेटायला गेले. भेटायला गेल्यानंतर रस्त्यामध्ये त्यांची एका ठिकाणी भेट झाली जेजुरीला. पण भेट होऊन मग तिथे 1-2 दिवस मुक्काम करून राजे त्यांना राजगडावर घेऊन आले. पण गडाच्या पायथ्याला राजांनी अक्षरशः स्वतःच्या पायातले चपला काढून घेतल्या आणि शहाजी राजाचे जोडे आपल्या उराशी धरून पालखीच्या मागे राजे चालत गेले. वा. म्हणजे आपल्या वडिलांचा एवढा किती रिस्पेक्ट असेल हम्म. याच्यावरून तुम्हाला दिसून येईल. खरंच. आणि आई जिजाऊ मासाहेबासोबत तर सांगायला नको, कारण ते तर आपल्या आईच्या अर्ध्या वचनात राहत होते, अर्ध्या वचनात. त्याचं एक उदाहरण सांगतो की ज्यावेळेस शहाजीराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस मासाहेब जिजाऊ सती जात होत्या, जाण्यासाठी निघाल्या. का त्या काळामध्ये तशी प्रथा होती सती जाण्याची. परंतु शिवाजी महाराजांनी अनेक प्रयत्न करून त्यांना रोखलं सती जाण्यापासून. आणि त्या नाराज राहायच्या खूप, बऱ्याच वेळा त्यांचं मन रमत नव्हतं कुठे, ते नाराज असायच्या. हे राजांच्या लक्षात आलं. मग राजाला वाटलं काय करावं, अनेक प्रयत्न केले राजांनी. पण काय करावं आपल्या आईसाठीला खुश राहण्यासाठी किंवा आईच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी. तर राजांनी महाबळेश्वरला मासाहेब जिजाऊची सुवर्ण तुला केली, सुवर्ण तुला. अरे वा. आणि त्यांच्या बरोबर सोनं मोजून गोरगरिबाला खैरात वाटून टाकली त्या सोन्याची. वा. तर म्हणजे पुत्र कसा असावा, एवढं आज प्रेम तुम्हाला दिसते का मुलामध्ये? आपल्या आई हो. वडिलाविषयी आदर दिसतो का? तेच. हा प्रश्न आहे महत्वाचा. त्यानंतर आज स्त्रियावर बलात्कार, अनाचार, अत्याचार, लहान लहान बालकावर सुद्धा अत्याचार होतात. आज आपल्याला त्याच्यावर ताबडतोब काही आपण निर्णय होतो का, किंवा तो रोखू शकलो का आपण, हा प्रश्न निर्माण होतो. नाही मग खरंच. ह्या ह्या गोष्टी म्हणजे अनेक अनेक गोष्टीच्या बाबतीमध्ये तुम्हाला आज जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद दिसून येतो आपल्या याच्यामध्ये. तर बरोबर. छत्रपती शिवरायाच्या तुम्हाला चरित्रामध्ये नक्की आढळून येईल की कुठल्याही पद्धतीचा महाराज जातीवाद नव्हता, धर्मवाद नव्हता, कुठलाही भेद नव्हता. मग अच्छा. सर्व जातीला समान संधी आणि सर्वांना समान न्याय एकाच म्हणजे याच्या मिळत होता, एकाच पद्धतीने. म्हणजे असं नाही की कोणी श्रीमंताला वेगळा न्याय, गरीबाला हो. वेगळा न्याय. त्यानंतर नोकरीमध्ये बढती अजिबात म्हणजे वशिलेबाजी चालत नव्हती. प्रत्येकाला मेरिटवर पदं मिळत होते. अरे वा. म्हणजे हा. आणि त्या काळामध्ये एवढंच नाही, राजांच्या खरं आता या आपल्या याच्यामध्ये एवढं पूर्ण कव्हर होणार नाही. राजांनी एवढ्या काही सुधारणा केल्या होत्या की आपल्याकडे एखादा सैनिक मृत्यू पावला युद्धामध्ये तर त्याच्या घरी फॅमिली योजना दे जी म्हणतो आपण, ती फॅमिली पेन्शन जी आता मिळते आपल्याकडे, तशा टाईपची अच्छा. फॅमिली पेन्शन योजना राजांनी 350 वर्षापूर्वी सुरू केली होती. हा. आता महाराजांच्या अनेक सूचना, जलसिंचन योजना आहे, पाणी अडवा पाणी जिरवा आहे, हो. योजना आहेत. एवढंच नाही, राजे पर्यावरणवादी कसे होते, पर्यावरणाचा आज बघतो आपण किती ऱ्हास होतोय. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजचं एक पत्र आहे तुम्हाला, रायगडाच्या पायथ्याशी त्या रायगडवाडीला मासाहेब जिजाऊंची समाधी आहे हम्म. पाचाडला. तर त्या हो. ठिकाणी पत्र लावलंय. त्या राजाने पत्रामध्ये त्या आपल्या लोकांना सूचना दिल्यात की ते झाड म्हणजे इथली रयत ही झाडाला 2 वर्ष लागतात वाढवण्यासाठी, आणि ते आपल्या लेकुराप्रमाणे त्याची वाढ करतात. त्यामुळे ते बळजबरी करून किंवा बलात्कार करून कोणाचे झाड तोडून न घेणे, बरं का. तर ते झाडं, हे आंबा फणस हे झाडं तसे जहाजाच्या कामासाठी लाकूड म्हणून चांगले आहेत, परंतु ते बळजबरी करून न घेणे लोक जनतेकडनं, रयतेकडनं. ते एखादा समजा निरुपयोगी झाला असेल, झाड वाळला असेल, तर ते त्याच्या परवानगीनं त्याला मोबदला देऊन शेतकऱ्याकडून ते विकत घेणे. असे किती सूचना राजांनी दिल्याचं पत्र आज उपलब्ध आहे. आणि याच्यावरून आपल्याला कळते की राजे पर्यावरणवादी होते. हम्म. म्हणजे राजांचा जर आता आपल्याला पूर्ण वेळ याच्यात सांगता येणार नाही, परंतु राजाच्या आज प्रत्येक इतिहासातील घटना, मी म्हणतो कुठलाही प्रश्न विचारला तरी राजाच्या तुम्हाला इतिहासामध्ये सांगता येईल. की एवढं समकालीन वाटणारं जे चरित्र आहे ते शिवाजी महाराज चरित्र आहे. म्हणून आजही आपल्याला 350 वर्ष जरी झाले तर अच्छा. छत्रपती शिवाजी महाराजांची पाणी योजना आठवते, हम्म. पाणी जिडवा पाणी योजना आठवते. त्याच्यानंतर जलशिवार योजना, विहिरी आपण जे शेतकऱ्यांना विहिरी पाडायला देतो ते सुद्धा महाराजांनी त्या काळात राबवल्यात, जलशिवार खरंच. योजना. हो. त्या अशा एक योजना महाराजांनी राबवल्यात की ते आजही जशा तशा लागू पडतात. अनेक आहेत महाराजांचे मुद्दे सांगण्यासारखे याच्यामध्ये, की ते आजही इतिहास तो लागू पडतो आपल्याला. हो. खरंच एवढं दूरदृष्टीने त्यांनी जे काम केलेले आहेत आणि त्यांचे जे हो असे नियोजन आहेत ते खरंच म्हणजे आता तुम्ही जे उदाहरणं सांगितले ते आजही आपण त्याच्याशी आपण झुंजतच आहोत बऱ्याचशा हो गोष्टीत. तर हो त्याच्याकडून शिकून आपण काही ना काही आ, तशाच धोरणं इथे पुन्हा राबवण्याची खरंच गरज राबवले आहे. पाहिजे. येस खरंच. येस नक्की. खरंच. तर छत्रपती शिवाजी महाराज
यांच्याबद्दल आता तुम्ही एक उदाहरण त्यांच्या गुणांबद्दल दिलं होतं की ते सर्व धर्म समभाव होते. छत्रपती शिवाजी महाराज हे कट्टर हिंदू होते असाही एक समज आहे बऱ्याच लोकांमध्ये. तर हे खरंच ते मुसलमानांच्या विरोधकच होते का नाही? म्हणजे तुमच्या नाही नाही, हिशोबाने अजिबात त्याचं काय नाही. मत आहे? आता खरं सांगायचं म्हणजे त्या काळातला जो काळ होता, तर जरी सरंजामशाही राजेशाही असली तरी त्या काळामध्ये खरं तर धर्माधर्मातलं युद्ध नव्हतंच. ते युद्ध होतं फक्त तुमच्या याच्या राज्य स्थापन करण्याचं, किंवा किती जास्तीत जास्त भाग माझ्या राज्यात जोडला गेला पाहिजे, बरोबर. हे त्यांच्यात युद्ध होतं. आता आपण धर्मातलं युद्ध म्हणावं तर मग आदिलशाह कुतुबशाहशी लढत होता, कुतुबशाह आदिलशाहशी लढत होता, आदिलशाह कुतुबशाह मिळून मोगलांशी लढत होते. खरंच. ते ते जरी मुसलमान असले तरी एकमेकात लढत होते. त्यामुळे ते साम्राज्य विस्तार करणे हा त्यांचा मुख्य हेतू होता. आता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार केला तर महाराजांचा हेतू हा कुठल्याही धर्माच्या जातीच्या विरोधात लढाई नव्हतीच. ती लढाई होती आपल्या भागावर, आपल्या स्वराज्यावर, आपल्या महाराष्ट्रावर. त्या काळामध्ये परकीयांनी जे आक्रमण करून आपल्यावर ज्यांनी लादलं होतं त्यांचं पारतंत्र्य, तर ते पारतंत्र्य झुगारून देऊन आपला भाग स्वतंत्र करणे हा मूळ हेतू होता राजांचा, खरंच. पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की जर तुम्ही मुसलमान म्हणाल तर महाराजांच्या स्वराज्यामध्ये 700 पठाणाची तुकडी आदिलशाही सोडून स्वराज्यासाठी आली होती काम करण्यासाठी, आणि ते शेवटपर्यंत राहिले. अजून तिसरी महत्वाची गोष्ट सांगतो की छत्रपती शिवाजी मुसलमानाचे नुसते फौजच नाही तर वेगवेगळ्या 10 मोक्याच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे मुस्लिम हे सरदार होते. आता तुम्हाला उदाहरण सांगायचं असेल तर दर्या सारंग दौलत खान, तो आरमाराचा प्रमुख होता आपल्या. हम्म. हो. जे कोकण किनारपट्टीमध्ये महाराजांनी जे आरमार सुरुवात केली त्याचा प्रमुख होता तो दर्या सारंग दौलत खान. अच्छा. इब्राहिम खान हा तोफखान्याचा प्रमुख होता. वा. सिद्दी 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 हिलाल हा तो घोडदळाचा सरदार होता. नूरखान बेग हा घोडदळाचा सेनापती होता. अच्छा. तर महाराजांचा अंगरक्षक सेनापती, महाराजांचा वकील काझी हैदर हा वकील मुस्लिम होता. महाराज जेव्हा आग्र्याला याच्यामध्ये अडकून पडले त्या औरंगजेबाच्या नजरकैदेमध्ये, तर महाराजाची सेवा करण्यासाठी महाराजांचे पाय दाबत चेपत बसणारा, त्यांच्याजवळ सेवा करणारा मदारी मेहतर हा सुद्धा मुसलमानच होता. अरे वा. तर असे अनेक मुसलमान मुख्य ठिकाणी राजांच्या होते. त्यामुळं मुसलमानाचा आणि त्याचा असा विरोध असण्याचा काही प्रश्नच नाही. तर राहिला दुसरा प्रश्न, तुम्ही म्हणाला की मग महाराजांच्याकडे हे कसं होतं, म्हणजे निधर्म कसे वागायचे महाराज. तर त्यांच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी धर्माचा काही विचारच नव्हता. सर्व धर्म समभावाचं राज्य होतंच महाराजाकडे. हम्म. आता तुम्ही म्हणाल की कट्टर हिंदू, काही लोक म्हणतात की महाराज आता हिंदूच होते कट्टर. महाराज मग शंकराचे भक्त होते, महाराज हे भवानी मातेचे भक्त होते. होय, नक्कीच. आता हा प्रश्नाचं उत्तर जद्दुनाथ सरकारनं दिलेला. इतिहासकार, फार मोठे इतिहासकार होऊन गेले जद्दुनाथ सरकार. हो. तर त्या जद्दुनाथ सरकारनं याचं उत्तर असं दिलं की छत्रपती शिवाजी महाराज हे धार्मिक होते का, हिंदू धार्मिक. तर त्याचं उत्तर त्यांनी होय दिलं, होय. परंतु छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना दुसरा प्रश्न विचारला की छत्रपती शिवाजी महाराज हे कट्टर धार्मिक हिंदू असून मुसलमानाचे विरोधक होते का. तर त्यांनी सांगितलं की महाराज हे कट्टर विरोधक कुठल्याच धर्माचे नव्हते. ते त्यांच्या घरामध्ये ज्यावेळेस असतात, घरामध्ये ज्यावेळेस त्यांच्या खाजगी जीवनात होते, त्यावेळेस हिंदू धर्म पाळत होते, देवाधर्माची पूजा अर्चा करत होते. परंतु ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज राजा म्हणून ज्यावेळेस त्यांच्या सभेत असायचे, राज्यसभेमध्ये, किंवा शिक्षा देण्यासाठी तयार असायचे, एक न्यायाधीश म्हणून तयार असायचे, तर त्यावेळेस ते धर्म कुठलाही पाळत नव्हते. सर्व धर्मांना समान न्याय होता. बरोबर. त्यामुळं तिथं ज्यावेळेस तुम्ही महाराज म्हणायचे की माझे धर्म हे माझी खाजगी बाब आहे, माझ्या घरातली बाब आहे. पण ज्यावेळेस राजा म्हणून मी बाहेर असेल तर तो निधर्मी राजा होता. अरे वा. म्हणजे राजाची तुम्हाला 2 रूप दिसून येतील या ठिकाणी. हो. की त्यांचं वैयक्तिक जीवनामध्ये ठीक आहे, ते हिंदू धर्म पाळत होते, हिंदू धर्माचे सर्व नियम पाळत होते, पूजा अर्चा करत होते. परंतु ज्यावेळेस ते राजा म्हणून याच्यावर बसायचे सिंहासनावर, ते निधर्मी होते. खूप खरंच बरेच आपल्याला गरज आहे याची माहिती, गरज आहे असणं लोकांना. हो कारण आज खरंच. सुद्धा भलं वेगवेगळे, आता हे आजकालचे सरकार सुद्धा म्हणजे राजेशाही नसली तरी आजकालचे ते थोडक्या प्रमाणात राजेच आहेत. मग त्यांनी सुद्धा न्याय देताना अशी भावना ठेवली तर लोकांमध्ये खूप चांगला बंधुभावाचा हे निर्माण होईल ना, खरंच. बंधुभाव. हो, नक्कीच. श्रोते हो, येस. आता वेळ झालेली आहे आपल्या शिवचरित्र चिंतन या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. त्यासाठी आपण पुन्हा चर्चा करणार आहोत श्री विश्वंभर शिंदे सर यांच्यासोबत. विश्वंभर शिंदे सर, तुम्ही आत्ता हा. थोडा वेळ आधी आम्हाला मागच्या सत्रामध्ये आपण काही प्रश्न विचारले होते. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे काही गुणांबद्दल तुम्ही एक उल्लेख केला होता, जे गुण आपल्याला आजही आपल्या आजच्या
डे टू डे लाईफ मध्ये डे टू उपयोगी डे पडणारे लाईफमध्ये असतात. उपयोगी पडणार असे तर त्यांचे काही हो उदाहरणं तुम्ही देऊ शकाल का की जे आम्हाला म्हणजे हो खरंच हो हो समजतील की हो, त्यातून आपल्याला नक्कीच. आपण प्रॅक्टिकली कसे मागच्या इम्प्रूव्ह करता येईल. थँक्यू. हो, मागच्या सत्रात आपण असं पाहिलं होतं की 350 वर्षापूर्वीचा इतिहास आज सुद्धा कसा जसाच्या तसा आपल्याला लागू होतो आपल्या जीवनामध्ये. बरोबर. त्याचे काही उदाहरणं आपल्याला खरंच पाहता येईल, कारण उदाहरणं पाहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की महाराजांनी काय केलं होतं या विषयासाठी. खरंच. तर एक उदाहरण सांगतो की आग्र्याची सुटका आपण नेहमीच वाचतो, बघतो, ऐकतो भाषणामध्ये, परंतु आग्र्याची सुटका नेमकं होतं काय प्रकरण आणि त्याच्यापासून आपण काय धडा शिकला पाहिजे हे महत्वाचं आहे. होय. तर आग्र्याची सुटका मी नेहमी म्हणतो की हे आपत्कालीन व्यवस्थापन आहे खरं तर. त्याला आपण इंग्लिशमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणतो. तर बरोबर. या आपत्कालीन म्हणजे प्रत्येक कधी माणूस संकटात फसतो. आता आपल्याला ठीक आहे की आपल्याला कोणी आता नजर कैदेत ठेवणार नाही. पण आपल्याला असं गृहीत धरा की वाईट जीवनात वाईटात वाईट वेळ आला तर अटक होऊ शकते, कैदेत आपण जाऊ शकतो. खरंच. काही गुन्हा केला समजा, एखाद्यावर चुकूनही गुन्हा आपल्या हातून घडतो किंवा एखाद्यावर चुकीचा आरोपही आपल्यावर होऊ शकतो. अटक होऊ शकते किंवा अटक सोडला दुसरे कुठलं संकट माणसाकडे येऊ शकते, आर्थिक संकट येऊ शकतो खरे आहे. किंवा एखादा दुसरं अजून कुठलं संकट येऊ शकतं. अशा काळामध्ये माणूस कसा राहायला पाहिजे, आपली सतत विवेक बुद्धी जागरूक ठेवून माणसाची विचारशक्ती, आपण जनरली काय होतो, आपण कोलमडून जातो एखादे संकट आपल्यावर पडलं की, बरोबर. आणि आपली विचार करण्याची शक्ती नष्ट होते आणि मग आपण त्या संकटावर मात करण्याऐवजी आपण त्यामध्ये बऱ्याच वेळा कोलमडून जातो किंवा बऱ्याच वेळा आपण त्याच्यातनं खूप डिप्रेशनमध्ये जातात लोक. तर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला ज्यावेळेस गेले तर आग्र्यामध्ये महाराजांना नजर कैदेत औरंगजेबाच्या याच्यामध्ये दरबारामध्ये महाराजांनी तडकाफडकी त्यांना उत्तर दिले आणि त्याला अपमान वाटला की महाराज त्याला पाठ दाखवून ताड निघून गेले त्या दरबारातून. कारण आग्र्याच्या औरंगजेबाच्या दरबारामध्ये मान वर करून सुद्धा बोलता येत नव्हतं. तर महाराजांनी त्याच्या नजरेला नजर भिडवून त्याची खिल्लत ठोकारून ते दरबारातून पाठ दाखवून निघून गेले. तर त्या ठिकाणी खरं तर मृत्यूदंडच झाला असता दुसरं कोणाला असता तर. पण काही ते मिर्झाराजे जयसिंगच्या अटी शर्ती होत्या, महाराजांच्या संरक्षणाची जिम्मेदारी त्यांनी घेतली होती, म्हणून औरंगजेबाला काही तसं करता आलं नाही, परंतु त्यांनी नजरकैद दिली. अच्छा. आता नजरकैद अशी दिली होती की 5,000ची फौज तैनात केली त्यांच्या भोवताल महाराजांच्या कडक बंदोबस्तासाठी. त्यांना तोफा ठेवल्या त्यांना सुरक्षेसाठी, म्हणजे बाहेर पळाले तर म्हणून तोफा. त्यानंतर 3 स्तरावर सुरक्षा होती. आतमध्ये महाराजांचे काही सोबती त्यांचे सरदार होते, त्याच्या बाहेर रामशिंगाची फौज होती त्याच्यावर सुरक्षा करण्यासाठी महाराजांवर, त्याच्या बाहेर पोलाद खान नावाचा त्या ठिकाणचा एक सुरक्षा रक्षक कोतवाल होता म्हणायचे, तर त्याची फौज होती. ते अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था होती महाराजांची. आता खरं तर एक स्कॉटिश लेखक जेम्स डग्लस नावाचा एक स्कॉटिश लेखक होता, त्याने आग्र्याच्या सुटक्याचं वर्णन अतिशय सुंदर केलंय. तो म्हणतो की अशी घटना जगात घडलेली नाही पुन्हा, द्वितीय घटना म्हणजे राजांची आग्र्याची सुटका. कारण हे जर तो म्हणतो की मला जर एखादा चित्रकार भेटला असता तर अगदी ह्या घटनेचं मी अगदी चित्ररूपामध्ये प्रगटीकरण केलं असतं, वेगवेगळ्या रूपामध्ये. तर हे अतिशय अशी खरं तर ही जगातलं आश्चर्य म्हणावं लागेल, कारण याच्यातून सुटून जाणं आणि हे आग्र्याच्या सुटकेमध्ये, आणि जर महाराज समजा घाबरून कोलमडून गेले असते आणि महाराजांची सतत विवेक बुद्धी किंवा विचार करण्याची शक्ती नष्ट झाली असती तर मग काहीच करता आलं नसतं, तिथं मृत्यू सोडवला असता, दुसरा काही पर्यायच नव्हता ना. खरंच. पण महाराजांनी विचारशक्ती नष्ट होऊ दिली नाही. महाराज त्या ठिकाणी म्हणाले आपल्या मुलाला शंभूराजाला, शंभूराजा आपण पुरते अडकलो, आता आपली कशी सुटका होईल माहीत नाही इथून. परंतु क्षणात त्यांचा नूर पालटला आणि ते म्हणतात ठीक आहे शंभूराजे, आपण या ठिकाणी अडकलोय, पण सर्वच युद्ध काही तलवारीच्या जोरावर जिंकल्या जात नाहीत, काही युद्ध आपण बुद्धीच्या जोरावर जिंकले पाहिजे. आणि म्हणून राजांचं बुद्धीचं राजकारण सुरू झालं, ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो. आता पूर्ण आग्र्याची सुटका आपल्याला सांगायला खूप वेळ मोठा आहे, ते जवळजवळ 40 मिनिटं लागतात. तर महाराजांनी असे काही डावपेच आखले, त्या ठिकाणी गनिमी कावे आखले आणि त्या ठिकाणी महाराज सही सलामत सुटून गेले. आता महाराजांनी एकच फक्त सांगतो, सुटताना महाराजांनी दिवस निवडला होता शुक्रवार, त्या ठिकाणी नमाजाची टाइम निवडला, 17 तारीख होती ही खरं तर त्या दिवशी महाराजांची सुटकेची, आणि 17 ऑगस्ट, तर 17 ऑगस्टची तारीख वार शुक्रवार होता आणि त्याची नमाजाची वेळ म्हणजे 5 वाजता नमाज पडायला लोक जायचे आणि ते
पहारे बदलायचे लोक, पहारेकरी बदलायचे. अच्छा. तर ही वेळ निवडली आणि ते पेट्याचं आपलं मिठाईचे पेटारे सगळ्यांना माहीत आहेत. तर आता पेटाऱ्यातून महाराज म्हणतात काही निघून गेले बसून, पण पेटाऱ्यात बसून जाणं शक्य नाही. महाराज पेटाऱ्याला खांदा देऊन कदाचित त्या भोयाचं रूप घेऊन वेषांतर करून महाराज गेलेत, आता नंतर इतिहासकार सांगतायत. बरोबर. अच्छा. परंतु महाराज तिथून सही सलामत सुटले. हे अजून कसे सुटले आणि काय झाले हे कोणालाही सांगता येत नाही खरं तर. खरं. म्हणजे हे एवढं अद्भुत घटना आहे. तर आपल्या जीवनामध्ये असे संकट आले तर आपण हाय आग्र्याची सुटका. आता एक उदाहरण सांगतो. ज्यावेळेस इंग्रजाच्या काळामध्ये आपल्या सुभाषचंद्र बोसांना सुद्धा नजरकैद दिली होती इंग्रजांनी. बरोबर. तर ह्या नजरकैदेत असताना त्यांना वाटत होतं कसं करावं, कारण त्यांना तर बाहेरच्या देशात जाऊन ती फौज निर्माण करून परत भारतात यायची त्यांची सर्वांना आपला इतिहास माहिती आहे. त्यांनी आझाद हिंद फौज स्थापन केली सिंगापूरला जाऊन वगैरे, हो. बरोबर. तर ते महाराजांना ज्यावेळेस त्यांना नजरकैद आपल्याला यांना ज्यावेळेस नजरकैद झाली सुभाषचंद्र बोसांना, त्यावेळेस ते महाराजांचं पुस्तक वाचत होते आणि त्यांच्या लक्षात वाचण्यात आलं ते आग्र्याची सुटका प्रकरण. आणि त्यांना प्रेरणा मिळाली सुभाषचंद्र बोसांना की आपणही सुटू शकतो. ते वेषांतर करून तेथून निसटले अरे वा. आणि मग ते परदेशात गेले. अफगाणिस्तान, काबूल, अफगाणिस्तान मार्गे जाऊन जपान करून जर्मनी करून परत ते सिंगापूरला नाही का आझाद हिंद स्थापन केली. हो, हो, हो. तर म्हणजे हे असे कितीतरी उदाहरणं आहेत की आजही आपल्या उपयोगा जीवनामध्ये लागू पडतात हे आग्र्याच्या सुटकेसारखं. आता दुसरा महाराजांच्या नियोजनाबद्दल तुम्ही विचारलं होतं. हो. तर महाराजांचं आता नियोजन तर प्रत्येकाच्या आयुष्यात लागते, आजही फार महत्वाचं आहे. तुम्हाला एखादा आपल्या मुलाचं लग्न करायचं आहे, बरोबर. तुम्हाला एखादी एक्झाम परीक्षा पास व्हायची आहे, एखादं तुम्हाला समजा आर्मीमध्ये कुठल्या पोस्टला जायचं आहे, खरंच. किंवा एवढंच नाही तुम्हाला शेती सुद्धा सक्सेसफुल चांगली करायची आहे, तर त्या गोष्टी किंवा प्रवास करायचा आहे, कुठून जायचं आहे, समजा खरंच. तुम्हाला कुठला परदेश दौरा करायचा आहे, एखादा तुमच्या मुलाला बाहेरच्या देशात जायचं आहे, किंवा एखाद्याला 10वीची किंवा 12वीची परीक्षा चांगल्या रीतीने मार्क घेऊन पास व्हायचे आहे. हे अनेक गोष्टीचं आपल्याला आज गरज भासते नियोजनाची, बरोबर आहे. सगळीकडेच लागतं. तर सगळीकडेच लागते. तर बरेच लोक नियोजन न करता कुठलेही काम करतात, त्यांना अपयश येते. आता एक छत्रपती शिवाजी महाराजचं उत्तम नियोजनाचं उदाहरण म्हणून तुम्हाला उदाहरण सांगता येईल ते म्हणजे अफजल खानाचा वध. अफजल खान विजापूरला विडा उचलून निघाला, शिवाजी को मैं जिंदा या मुर्दा पेश करूंगा. आणि त्या त्या क्षणाला ज्यावेळेस त्याने विडा उचलला त्या क्षणाला छत्रपती शिवाजी महाराजाला माहिती कळाली इकडे की अफजल खान आपल्यासाठी येतोय, म्हणजे आपलं स्वराज्य बुडवण्यासाठी. तर महाराजांनी काय करावं. आता 40,000ची फौज घेऊन अफजल खान तिकडून निघाला. हत्ती, घोडे, खजाना, तोफा घेऊन 40,000ची फौज घेऊन प्रचंड मोठा खजिना घेऊन निघालाय तो स्वराज्य बुडवायला. मग आता महाराजांनी काय करावं. महाराजांना पण 40,000 नसेल तर कमीत कमी 25-30,000 तर फौज पाहिजे. बरोबर. मग आता महाराजांनी तानाजीला विचारलं, अरे ताना आपली किती फौज आहे. तानाजी म्हणाले, महाराज आपली 7,000-7,500 होईल. 7,500. अरे ते खानाचे 40 आहेत, आपले 7च. महाराज म्हणाले, अरे 40ला आपण कशी टक्कर देणार, वाढवा. तानाजी मला, नाही महाराज आपण वाढूच शकत नाही, साधे सुधे माणसं शेतात काम करणारी सुद्धा पकडून आणलेत आपण, आपले एवढेच. अरे त्यांची 40. नाही महाराज आपले एवढेच. शेवटी महाराजांनी काय करावं या ठिकाणी असा प्रश्न पडतो. दुसरा कोणी असता लेच्यापेच्या एखादा साधारण माणूस तर तो पळून गेला असता, लपून बसला असता, किंवा लढाईच टाळला असता, किंवा एखादा घाबरून आत्महत्याही केला असता. आता आपण त्याच्या हातून मरण्यापेक्षा आपणच मेलेलं बरं. खरंच. पण महाराजांनी काय करावं. आता महाराजांचं नियोजन सुरू झालं. महाराजांनी विचार केला की ठीक आहे, आपली वाढू शकत नाही ना, खानाची कमी करा, खानाची कमी करा. आणि महाराज सांगण्यास खूप महत्वाची गोष्ट आहे की 40,000ची फौज घेऊन निघालेला खान, महाराजांनी जोपर्यंत तो आपल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी जागा निवडली होती राजाने त्यांच्या भेटीची, त्या भेटीच्या वेळेस महाराजांनी त्याला एकट्याला उभा केला, एकट्याला. तेच. फक्त 10 अंगरक्षक सोबत आणण्याची परवानगी दिली वा. आणि शामियानाच्या आत मात्र एकट्याला उभा केला. म्हणजे जो माणूस 40,000ची फौज घेऊन येतो त्याला एकट्याला रणांगणात उभा करणं, आणि महाराजांनी त्याला 5 मिनिटात ठोकला, वा. खतम खरंच केला. नवलच आहे खरंच. परंतु याचं सर्वात रहस्य म्हणजे हे आहे मित्रांनो की छत्रपती शिवाजी महाराज त्याला मारायला, महाराजांना त्याचा कोथळा बाहेर काढायला 5 मिनिटं लागले, पण त्या गोष्टी नियोजन तब्बल 1 वर्ष करत होते. हो. 1 वर्ष.
आणि महाराजांना हे विचारलं नंतर त्यांच्या सहकार्याने की बाबा राजे हे कसं काय घडलं, तुम्ही कसं अद्भुत हे काम केलं. ते महाराज म्हणाले काही याच्यात काही नवल नाही, हे उत्तम नियोजनाचा भाग आहे. अफजल खानाचा वध करणं म्हणजे हे उत्तम नियोजनाचा भाग आहे. खरं. नियोजन आता मी सांगितलं, आता तुम्हाला पूर्ण नियोजन सांगता पूर्ण अफजल वध सांगायला सुद्धा 40 मिनिटं लागतील. तर थोडक्यात सांगायचं की कुठल्याही गोष्टीला नियोजन किती महत्वाचं असते त्या तुम्हाला शिवचरित्राच्या अफजल खानाच्या वधातून दिसून येईल. खरंच. आता तुम्ही अजून प्रश्न विचारत होता की किंवा लोकांच्या मनात ते प्रश्न वाटतात की आता सर्व धर्माला समान राजे मानत होते, काही उदाहरण आहे का? तर आपल्याला एक उदाहरण सांगता येईल की आजही आपण बऱ्याच याच्यामध्ये जातीवाद दिसून येतो. आपण बऱ्याच वेळा आपण याच्यामध्ये जाती जाती धर्माधर्मात भेदभाव करताना दिसून येतो. तर त्या काळामधलं एक उदाहरण आहे की ज्यावेळेस एक प्रतापगडावर भवानी मातेची प्रतिष्ठापना होणार होती मूर्तीची, आणि त्यावेळेस मूर्ती चांगला पालखीत घालून वाजत गाजत मूर्तीची मिरवणूक निघाली आणि ती मिरवणूकची प्रतिष्ठापना होणार होती मंदिरामध्ये. मंदिर छान बांधण्यात आलं होतं. तर त्या ठिकाणी बरेच सर्व प्रत्येक जण येत होता, खांदा देत होता त्या पालखीला मूर्तीच्या. मग काही आपल्या मातंग समाजाचे लोक लांब दुरून पाहत होते तिकडं की मूर्तीकडे, म्हणजे आपल्याला नुसतं बघत होते बिचारे लांबनं. तर अच्छा. त्यांचं लक्ष महाराजांचं गेलं त्यांच्याकडे आणि महाराज म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबवली गेली. महाराज म्हणाले साईनाथ या तुम्ही पण पालखीला खांदा द्या. जे माणसं दूर थांबले होते इतर समाजाचे मागासवर्गीयाचं, तर त्यांना बोलवलं राजांनी. बोलल्याबरोबर त्या ठिकाणी एक पंडित होते विश्वनाथ भट नावाचे. विश्वनाथ भट म्हणाले, छी 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 महाराज, हे काय करताय तुम्ही? यांनी जर हात लावला तर धर्म भ्रष्ट होईल महाराज, मूर्ती भंग पावेल. महाराज म्हणाले विश्वनाथ भट काय म्हणताय, हे धर्म भ्रष्ट होईल, मूर्ती भंग पावेल? अरे ही मूर्ती, हे मंदिर कोण घडवलं? याच लोकांनी घडवलं रक्ताचं पाणी करून. अरे आणि ही मूर्ती सुद्धा ज्या दगडापासून मूर्ती घडवली ह्याच लोकांनी घडवली, आणि या मूर्तीला हजार वेळा यांचा हात लागला असेल, आणि तुम्ही म्हणता की यांची सावली पडली तरी ती मूर्ती भंग पावेल? अरे त्यावेळेस मूर्ती भंग पावली नाही आणि आता मूर्ती नाही. नाही महाराज असं म्हणताय, म्हणू नका. आम्ही यांची आता यांच्यामध्ये मंत्र उच्चाराने आम्ही यांच्यामध्ये प्रतिष्ठापना केली. महाराज म्हणजे असं कुठं, आता कधीपासून कळायला लागले की तुमच्या मंत्र उच्चारानं मूर्तीमध्ये जान आली किंवा मूर्तीची प्रतिष्ठापना होईल? ते अतिशय चुकीचं आहे म्हणाले मग विश्वनाथ भट. स्वराज्यामध्ये चालणार नाही. स्वराज्यामध्ये सर्वाला समान संधी. त्याने अतिशय मेहनत करून त्याला सुद्धा अधिकार आहे मूर्तीला शिवण्याचा, खांदा देण्याचा. आणि मासाहेब जिजाऊ सुद्धा पुढे आल्या आणि म्हणाल्या की विश्वनाथ भट, शिवबा म्हणतात ते खरं आहे, आपल्या स्वराज्यामध्ये जातीभेदाला वाव नाही किंवा कुठंच हे नाही, जाती धर्माला वाव नाही. खरंच. तेव्हा ते त्या साईनाथला सुद्धा त्यांनी खांदा द्यायला लावला. याच्यावरून आपल्याला कळते की महाराज किती निधर्मी होते. वा, नक्कीच. आता आपण अजून एक उदाहरण घ्यायचं होतं की परस्त्री बद्दलचं राजाचे काय विचार सांगता येईल. परस्त्री हो. बद्दल सांगायचं म्हणजे आपण आज बघतो, आजही आपण इतके बलात्कार, अनाचार, अत्याचार होतात, रोज रोज घडतात, आपण विसरून जातो. हो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले अनेक उदाहरण सांगता येतील की परस्त्री ही माते समान मानली राजांनी. त्याचे अनेक उदाहरणं आहेत. सर्वात महत्वाचं उदाहरण म्हणजे एक रांजाचा पाटील होता, बाबाजी भिकाजी पाटील नावाचं त्याचं नाव. गुजर पाटील होता तो. रांजाचा पाटील म्हणायचे म्हणून प्रसिद्ध आहे तो इतिहासामध्ये. तर त्या रांजाच्या पाटलाने एका स्त्रीची बदअमल केला होता. बदअमल म्हणजे बलात्कार नाही बरं का, म्हणजे व्यभिचार. बदअमलचा शब्द होतो व्यभिचार. किंवा त्याने असं काय कृत्य केलं की जेणेकरून विनयभंग झाला स्त्रीचा त्या. आणि अच्छा. ती तक्रार राजाकडे गेली. राजाकडे गेल्यानंतर त्या राजाने त्याची शहनशाह केली. म्हणजे असं नाही की डायरेक्ट त्याला शिक्षा केली कुठल्याही पद्धतीचे. राजे त्याचे पुरावे साक्षी गोळा केले आणि तो खरा गुन्हेगार ठरला. ठरल्यानंतर राजाने त्याला त्या क्षणाला त्याच्या चौरंगा करण्याची शिक्षा दिली. चौरंगा म्हणजे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कलम करणे, त्याला चौरंगा म्हणायचे. आणि त्याला हा. जिवंत ठेवला विशेष म्हणजे. तर हे प्रकरण ज्यावेळेस मासाहेबांना जिजाऊंना कळालं, जिजाऊ म्हणाल्या, जिजाऊ खूप संतापल्या होत्या, कारण स्त्रीवर बलात्कार होणं. कारण जिजाऊ साहेबांना सांगितलं होतं महाराजांना की शिवबा, ती स्त्री म्हणजे मराठ्याच्या देवाऱ्यातील देवता आहे, तिची विटंबना होऊ देऊ नको शिवबा कधीच. आणि शिवाजी महाराजांनी अगदी आपल्या आईच्या अर्ध्या वचनात राहायचे नेहमी, आणि ते कटाक्षाने पाळलं होतं. आणि ही शिक्षा दिल्यानंतर मासाहेबांना कळालं होतं. मासाहेब म्हणाले की शिवबा त्यांना जिता का ठेवला, जिवंत का ठेवला? त्याला मृत्यूदंडच द्यायला हवा होता, कारण त्याची एवढी मोठी शिक्षा त्यांनी, एवढं मोठं त्यानं चुकीचं कृत्य केलं होतं. त्यावेळेस शिवाजीराजे म्हणाले, मासाहेब तुमचं खरं आहे, खरं तर त्याला मृत्यूदंडच द्यायला हवा होता, कारण त्यांनी तेवढी मोठी चूक केलीच होती. परस्त्रीला त्यांनी माते समान मानतो आपण, आणि त्या पद्धतीनं त्याने जे कृत्य केलं होतं त्याला मृत्यूदंड हवा होता. परंतु मासाहेब, त्याला जर आपण
मृत्यूदंड दिला असता तर प्रकरण इथंच संपलं असतं. परंतु त्याला आम्ही जिवंत ठेवला आणि सर्व लोक येताना जाताना त्याचा चौरंगा केलेला बघतात आणि लोकांना वाटेल की परस्त्रीबद्दलचा वाईट विचार जरी मनात आला तरी त्यांना समजून येईल की आपला रांजाचा पाटील केला जाईल. खरंच. त्यावेळेस त्यावेळेस मासाहेब म्हणाल्या, शिवबा, जेवढं काय आम्ही शिकवलं त्यापेक्षा जास्त शिकलात शिवबा तुम्ही. आणि वा. विशेष म्हणजे मित्रांनो, हे राजांचं वय किती होतं त्यावेळेस? 16 वर्ष वय होतं फक्त राजांचं, 16 वर्ष. आणि त्यानंतर स्वराज्यामध्ये स्त्रीवर बलात्कार झाला नाही, याला म्हणतात शिक्षा. खरंच. आज आपण बघतो रोज बलात्कार, अनाचार, अत्याचार लहान लहान चिमुरड्यावर सुद्धा होतात आणि खरंच. वर्षानुवर्ष त्यांना न्याय मिळत नाही आणि गरिबाला तर न्याय मिळतच नाही. आणि न्यायाची प्रक्रिया तुम्हाला माहित आहे किती मोठी प्रक्रिया आहे सध्याची. हो. आणि त्यामुळे हे पुन्हा पुन्हा यामुळे कधी कधी वाटते की याच्यामध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे, जेणेकरून त्याला 10 वेळा विचार केला पाहिजे एखादा पुरुष एखाद्या स्त्रीवर अत्याचार करण्याच्या अगोदर. नक्कीच, नक्कीच. अजून एक तुम्हाला उदाहरण सांगता येईल याबद्दल की महाराजांनी कल्याण प्रांत लुटला, म्हणजे जिंकला होता आणि आदिलशाहीचा सुभेदार त्या ठिकाणी अटक झाली, त्याला आणि त्याची सून. आणि सुभेदाराची सून ती अतिशय दिसायला सुंदर होती, खूप लावण्य होती. एका सरदाराने काय केलं, तिला पकडून तिला कैद केलं आणि तिला राजासमोर नेलं तिला. आणि तो राजाला म्हणाला की राजे, मी तुमच्यासाठी खजिना पकडून आणलाय. तर एका अच्छा. कवी भाषेमध्ये त्याचं वर्णन केलंय. राजे म्हणाले, काय खजिना आहे? करा पेश, आमच्या समोर पेश." मग त्यांनी त्या स्त्रीला पुढे आणलं. राजाला आश्चर्य वाटलं, अरे, आपण स्त्रियांना कधी जेरबंद करत नाही आणि तुम्ही खजिना म्हणून समोर आणताय? तो म्हणाला, सरदार म्हणाला, राजे, ही स्त्री सामान्य स्त्री नाही राजे, जगात धुंडूनही असं लावण्य तुम्हाला आढळून येणार नाही. मग राजे मुद्दाम म्हणाले, अरे मग काय करावं वाटते तुम्हाला या स्त्रीचं? राजे, हे सुलतान सुद्धा आपल्या आया बहिणीची विटंबना करतात, बलात्कार, अनाचार, अत्याचार करतात. आपण हिला नाट्यशाळेत ठेवून घेतलं तरी कोणी बोल लावणार नाही राजे. आणि तसा रिवाजच आहे राजे महाराजांनी उपस्त्रिया ठेवण्याचा. राजे म्हणाले, अरे, असे ते सुलतान करतात म्हणून आपण स्वराज्य आणायला निघालोय आणि आपणही तसंच करायला लागलो तर आपल्यात आणि त्यांच्यात फरक तो काय? आणि राजे थोडे उठून त्या स्त्रीच्या जवळ गेले. राजानं पाहिलं, खरोखर खूप सुंदर स्त्री होती. आणि राजाला त्यावेळेस त्यांची आई आठवायला लागली, आऊसाहेब आठवायला लागली. आणि राजे म्हणाले, हे आमच्या आईसारखे आहेत, यांना आमच्या अतिशय आमच्या आईच्या ठिकाणी जसा ज्या पद्धतीने सत्कार करावा तसा त्यांचा सत्कार करून साडी चोळी देऊन त्यांना सन्मानाने त्यांच्या विदागी करा त्यांच्या पतीसोबत. वा. म्हणजे हे परस्त्रीबद्दलचे जे विचार असे होते राजांचे. आणि अजून तुमच्याकडे उदाहरणं होते का की गुणवत्तेवर आधारित ते पद हा 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 आता आज आज बघतो आपण कुठल्याही सर्व्हिसमध्ये, इवन सरकारीमध्ये तर आहेच, परंतु खाजगी सर्व्हिसमध्ये सुद्धा काहीतरी रेफरन्स लागतो नोकरी करण्यासाठी, किंवा खरंच. हो. मला वशिला असल्याशिवाय किंवा एखाद्याचा रेफरन्स असल्याशिवाय जॉब मिळत नाही. इतकी वाईट अवस्था आपल्या खरंच. देशात झालेली आहे, भारतामध्ये झालेली आहे. परंतु 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वशिलेबाजी अजिबात चालत नव्हती, किंवा बढत्या प्रमोशन सुद्धा कुठल्याही वशिल्यानं चालत नव्हतं. महाराजाच्या काळामध्ये फक्त गुणवत्तेवर आधारित त्यांना बढती मिळत होती. एखादा सरदार एखादी मोहीम चांगली करून आला तर महाराज त्यांना त्यांना बढती मिळायची, त्यांच्या कामानुसार त्यांच्यानुसार बढती मिळायची त्यांना. एक उदाहरण म्हणून सांगता येईल तुम्हाला की ज्या वेळेस एक बहिलोल खान असाचं युद्ध झालं होतं, प्रतापराव गुजराचा सरसेनापती प्रतापराव गुजरचा मृत्यू झाला त्या ठिकाणी. मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी आपले जे दुसरे सरदार होते, एक दुय्यम सरदार होते आनंदराव म्हणून, आणि दुसरे होते आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते. तर ह्या दोघांनी परत त्या बहिलोल खानाचा पराभव केला आणि जबरदस्त लूट करून गडावर आले. गडावर कोणाला? आनंदराव आले. आणि त्यांनी सगळं हकीकत सांगितली राजांना. राजांना चांगलं वाटलं की खूप छान तुम्ही हे केलात म्हणून. त्यांनी राजाने त्याचा सगळा पाहुणचार सत्कार सत्कार केला चांगला. परंतु राजाने विचारलं की सरसेनापती हंबीरराव कुठे आहेत? ते म्हणते, राजे, ते चिपळूणच्या छावणीत गेलेत, कारण तिकडे काहीतरी चलबिचल चालू होती. सेनापती मृत्यू पावल्यामुळे कारण सैन्याला सेनापती हवा असतो ना. हो. तर सेनापती नसल्यामुळे तिकडे थोडी चलबिचल सैन्यात आहे, म्हणून ते तिकडं शांत करण्यासाठी तिकडे गेलेत. मग राजाला वाटलं की हा माणूस एवढा मोठा पराक्रम केलाय, तो आपल्याकडे न येता ते चिपळूणच्या छावणीत गेला सावरण्यासाठी त्यांना. म्हणून राजे तिथं गेले वा. चिपळूणच्या छावणीमध्ये. तिथं भेट घेतली, त्या सैन्यालाही राजे भेटले. म्हणजे ही राज्याभिषेकच्या अगोदरची थोडी घटना आहे ती राज्याभिषेकाच्या. अच्छा. तर ते झाल्यानंतर मग राजांनी पाहिलं की राजांनी विचारलं याला, त्या हंबीरराव मोहितेंना, की आता सरसेनापतीचं पद खाली आहे, आपले प्रतापराव गुजरचा मृत्यू झालाय, तर कोण करावं वाटते? तर सरसेनापती दुसरा कोणी असता तर म्हणला असता स्वतःलाच करा म्हणला असता ना.
खरंच. किंवा एखाद्याचा वशिला आणला असता, पण हो. ते म्हणाले, हंबीरराव म्हणाले की महाराज, आनंदरावा इतका चांगला माणूस आपल्याला शोधून मिळणार नाही. आनंदराव हे दुय्यम सेनापती आहेत सध्या, तर तुम्ही त्यांना करायला हरकत नाही. पण राजांनी याचे गुण पाहिले होते, म्हणून राजाने तिथं घोषणा केली आणि हंबीरराव मोहितेला सरसेनापती केले. वा वा. आता हंबीरराव मोहिते कोण होते माहित आहे तुम्हाला? बायकोचा सक्का भाऊ हंबीरराव मोहिते. हां हां. हो. खरंच. हा, हंबीरराव मोहिते हे बायकोचा सक्का भाऊ, म्हणजे सोयराबाई नावाच्या पत्नी होत्या हो महाराजांच्या, हो हो सोयराबाई राणीसाहेब. त्या सोयराबाई राणीसाहेबांचे सख्खे बंधू म्हणजे हंबीरराव मोहिते. हो. खरंच. तर ते महाराजांनी त्याला गुणवत्ता बघून पद दिलं, हे नाहीतर त्याला सुरुवातीलाच करून टाकला असता सेनापती. नक्कीच. आणि त्यांनी सुद्धा कधी असा वशिला म्हणून त्यांनी जर आधीच जाऊन गडावर सांगितलं असतं, राजे आता पद रिकामा झाले मला दे, असं तेही म्हणाले नाहीत. बरोबर. म्हणजे त्या काळात कसे पद मिळत होते याच्यावरून आपल्याला दिसून येते. हो. आणि महाराज नेहमी म्हणायचे की रायगडावर किंवा स्वराज्यामध्ये कालच्या पुण्याईवर आज जगता येत नाही. खरंच. आजही पुण्याईच केलेली पाहिजे, आजही तुमचं कर्तव्य तेवढंच पाहिजे. खरंच. अजून एक असतं की शिवाजी महाराज आणि त्यांच्या अगोदर भारतामध्ये हिंदू बरेच राजे होऊन गेलेत. तर त्या काळांमध्ये जे हिंदू राजे झालेत आणि नंतर जे शिवाजी महाराजांचा जो काळ होता त्यांच्यामध्ये काय फरक तुम्हाला फरक होता? हा, नाही नाही, खूप महत्वाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजाच्या काळातही आपल्याला माहित आहे, चित्तोडचं घराणं होतं, आपलं आपल्या याचं सिसोदिया घराणं होतं, आपलं महाराणा प्रतापांचं. हो. दिल्लीला आपल्या पृथ्वीराज चव्हाणांचं राज्य होतं. बरोबर. इकडे दक्षिण भारतामध्ये सुद्धा आपल्याला अनेक हिंदूचे राज्य होते, बरोबर. हो. तर ह्या राज्यामध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये हा फरक आहे की महाराजांनी या सर्वांचा अभ्यास केला. कारण हे पूर्वीचे जे हिंदू राज्य होते एका धडकेबरोबर पत्त्यासारखे कोसळले, आणि पत्त्यासारखे कोसळल्यानंतर ते पुन्हा कधीच उभा टाकले नाहीत, ते कायमचे नष्ट होऊन गेले. आणि तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल तर मी पृथ्वीराज चव्हाण राजांचं देऊ शकतो. पृथ्वीराज चव्हाणावर अनेक वेळा हल्ले केले कोण? मोहम्मद घौरीनी. मोहम्मद घौरीनी अनेक वेळा हल्ले केल्यानंतर त्याला जवळजवळ म्हणतात, काही ठिकाणी असा उल्लेख आहे की 16 वेळा हरवलं त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद घौरीला. परंतु नंतर काही आपल्याच लोकांनी गद्दारी केली. जयचंद नावाचा एक बाजूचा राजा होता, त्यांनी मोहम्मद घौरीला मदत केली. आणि ज्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण हरले आणि त्यांनी पृथ्वीराज चव्हाणाला पकडून नेलं आणि त्यांनी सोडलं नाही त्यांना. यांनी 16 वेळा त्याला माफ केलं आणि त्यांनी मात्र याला माफ नाही केलं, यांना मृत्यूदंडच दिला. तर हे आपले हिंदू राज्य काय करायचे की शत्रूला सोडून द्यायचे, माफ करायचे, आणि ते शत्रू मात्र आपल्यावर हल्ले करून कपटी डावानं वागायचे आपल्यासोबत. बरोबर. तसंच उदाहरण तुम्हाला अल्लाउद्दीन खिलजीचं देता येईल. रतनसिंगावर त्यांनी चित्तोडचा हल्ला केला. रतनसिंगाच्या वाड्यात तो निहत्या आला होता. त्या सिनेमामध्ये पण दाखवलंय, आपण बघला होता त्या पद्मावतमध्ये. परंतु तो आपले राजपूत म्हणायचे की आम्ही निहत्ते शत्रूवर वार करत नाही, किंवा शत्रूला आम्ही एकट्यात असताना मारत नाही, किंवा पाहुण्या म्हणून आलेल्या शत्रूला आम्ही मारत नाही. हे अशा टाईपचे आपण भोळेपणानं भावड्यापणानं वागत होतो. ह्या सर्व महाराजांनी वेगळा अभ्यास केला. आणि पूर्वी काय करायचे, हे जे शत्रू होते ते दगाफटका करायचे, आणि आपले लोक दगाफटका झाला की तह करायचे, दाखवायचे तह, दगाफटका करायचे. मग लोक आपल्याला आपण आश्चर्य करत बसायचो. पण शिवाजी महाराजांनी उलटं केलं. नंतर शिवाजी महाराजांना दगे फटके द्यायला लागले आणि हे लोक आश्चर्य करायला लागले. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अजून एक अशी होती की हे सुलतान मंडळी किंवा बाहेरची मंडळी येऊन आपल्या प्रदेशामध्ये हमला करत होते, युद्ध करत होते. त्यामुळे विजय कोणाचा झाला तरी आपली हानी व्हायची, कारण युद्ध आपल्या भूमीवर व्हायचं ना. खरंच. हो. तर आणि छत्रपती शिवाजी महाराज तोही केलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीचा काळ जर सोडला तर नंतर शत्रूच्या प्रदेशात जाऊन युद्ध केलेत महाराज. ज्यावेळेस दक्षिण विजय मद्रासपर्यंत गेले होते जिंकत, ते आंध्र प्रदेश जिंकला, कर्नाटक जिंकलं, मद्रास जिंकलं, शेवटचा किल्ला जिंजी जिंकला महाराजांनी. तर हे असं फार तुम्हाला सांगता येईल की ह्या महाराजांनी याच्यावर अभ्यास केला की हे शत्रूला कशा पद्धतीचं नामावरण केलं पाहिजे, म्हणजे जशाला तसं वागावं, हे महाराजांची नीती वापरली, ही बदल केला राजांनी. कारण पूर्वी हे लोक आपण जसं म्हणा त्यांनी कसाही वागला तरी आम्ही स्वप्नात दिलेले वचनही पाळतो म्हणायचे. आपले जे हिंदू राज्य होते किंवा राजपूत होते ते म्हणायचे की आम्ही एकदा शपथ, ते म्हणायचे नाही की राजपूत जगतो फक्त वचनासाठी, प्राण जाय पर वचन न जाय. खरंच. बरोबर आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा मला आठवते त्यांचा उल्लेख, की ते म्हणाले की आम्ही पण वचन पाळतो नक्कीच, पण कोणाला दिलेले? साधू संतांना दिलेले वचन आम्ही पाळतो, चोरा लफंगांना दिलेले नाही. आणि म्हणून महाराज ह्या लोकांना, जे बाहेरची सुलतान मंडळी होती, यांना दगेफटके द्यायचे, सर तह करून तह मोडायची पाहिजे तेव्हा राजे सुद्धा, जशाच तसं वागायला लागले राजे.
आणि हा फरक होता, म्हणून राजे हे यशस्वी झाले या सर्व याच्यामध्ये. बरं, अजून एक होतं की शिवाजी महाराजांना तर त्यांना युग पुरुष असंही म्हटलं जातं, तर याच्याबद्दल तुमचा काय हा विचार आहे? हो, आता छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्याला वाटते कधी कधी की लोकांना अर्थ माहित नाही की युगपुरुष म्हणजे राजे आपले वाटतात, आपल्या आपल्या भागात झाले किंवा आपल्या मराठी मुलकाचे राजे होते म्हणून त्यांना आपण युगपुरुष म्हणतो. याचा खरा विचार असा आहे की एखादा युगपुरुष एखादा युगायुगानंतर एखादा युगपुरुष जन्माला येतो आणि काळाच्या पुढच्या सुधारणा करून नवीन युगाची सुरुवात करतो, खरं त्याला युगपुरुष म्हणतात. बरोबर. आणि याचं उदाहरण सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी त्या काळापासून नवीन शक सुरू केला, नवीन युग सुरुवात केली. त्याला शिवराज्याभिषेक शिवराज्याभिषेक शक म्हटलेलं आहे. आणि ओके. बघा आता याच्यात बी तुम्हाला खूप महत्वाचा मुद्दा आहे. जर दुसरा कुठला राजा असता तर त्यांनी त्याच्या नावाने शक सुरू केला असता, बरोबर आहे. बरोबर. पण इथं शिवाजी महाराजांनी स्वतःच्या नावाने शिवाजी शेख नाही सुरू केला असा. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शेख म्हणला त्याला, वा. शिवराज्याभिषेक शेख. तिथनं जसं नवीन आपण शेकाला विक्रम हा शक म्हणजे महाराजांना विक्रम हा. महाराजांना केलेला, हो. किंवा तसं. अशोक शेख किंवा अशोक राजाच्या काळापासून बरोबर. झालेला. अच्छा. तर हे छत्रपती शिवाजी महाराजांनी युगाची सुरुवात नवीन केली, नवीन शेक तयार केला. आणि नुसता शेक तयार नाही केला, नाव नाही दिलं, एवढ्या प्रचंड सुधारणा केल्या. त्या सुधारणा तुम्हाला 2-3 सांगतो, जास्त सांगायला आता आपल्याकडे वेळ नाही एवढा. अच्छा. तर महाराजांनी नवीन शेक सुरुवात केली. सगळ्यात महत्वाचं काम कोणतं केलं असेल तर नवीन शेक केल्यानंतर मराठी भाषेवर अनेक भाषेचं अतिक्रमण झालं होतं, पारशी, उर्दू, अरबी. हो. आणि मराठी भाषा जवळजवळ लोप पावत आली होती. तर महाराजांनी त्या काळामध्ये रघुनाथ पंडिताकडनं एक मराठी राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला, पर्यायी शब्द त्या उर्दू शब्दाला, या अरबी शब्दाला वगैरे. अच्छा. आणि ते ते कंपल्सरी कटाक्षाने ते आपल्या व्यवहारामध्ये पाळण्याचा त्यांनी दंडक घातला राजांनी. म्हणजे कंपल्सरी हे पाळा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना मराठीला अभिजात दर्जा, आत्ता आपल्याला आपल्या महाराष्ट्राला आत्ता मिळाला अभिजात दर्जा भाषेला. होय. होय. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वीच दिला होता तो अरे वा. अभिजात दर्जा. तर हे आणि नुसतं हे नाही, डिक्लेअर नाही, कागदावर योजना नाही, तो प्रत्यक्ष अंमलात आणल्या. त्याच्यासाठी 1400 शब्द महाराजांनी पर्यायी निर्माण करायला लावले त्यांना, जे त्या भाषेला पर्यायी शब्द आपले मराठी. आणि तो कोश लागू केला, राज्यव्यवहार कोश. त्याच्यानंतर महाराजांनी पंचांगणामध्ये अनेक सुधारणा करणे गरजेचं होतं. त्यासाठी राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला महाराजांनी. वा. कालगणनाशास्त्र तयार केलंय, कालगणनाशास्त्र महाराजांनी. अरे वा. त्यानंतर गागा भटांनी महाराजांचा राज्याभिषेक केला. राज्याभिषेक केल्यानंतर त्यांनी शिवराज्याभिषेक नावाचा ग्रंथ, राज्याभिषेकावर एक ग्रंथ लिहून घेतलाय महाराजांनी. वा. ग्रंथ म्हणजे महाराज म्हणाले की आज आम्ही आहोत, गागाभट आहेत, उद्या आम्ही असू नसू, उद्या गागाभट असतील नसतील, पण राजे अनेक येतील, राजे अनेक होतील, राज्याभिषेक अनेक होतील. म्हणून हे राज्याभिषेक आडू नये कोणापासून, म्हणून त्याच्यावर ग्रंथ लिहून घेतलाय. म्हणजे ग्रंथ लिहावं, ज्ञान कुठं प्रवाहित करावं पुढच्या पुढच्या पिढ्यांना. म्हणजे राजाचा किती उद्देश आणि दूरदृष्टी होती त्याच्यावरून तुम्हाला दिसून येते. अरे वा. एवढंच नाही तर आपल्याकडे चिटणीस नावाचे बाळाजी आवजी चिटणीस हा एक आपल्याकडे खूप मोठे पत्र, चांगले पत्राचे मायने लिहायचे. तर त्याच्याकडनं पत्राचे मायने लिहिण्यावर एक पुस्तक लिहून घेतलं, ग्रंथ लिहून घेतलाय महाराजांनी. आणि सर्व गडांना कळवलंय ते की कारण तेवढा हुशार माणूस मिळेल आपल्याला, न मिळेल भविष्यामध्ये. तर पत्राचे मायने कसे असावेत, कोणाला लिहिताना पत्र कसे लिहावेत, तर त्याच्यावर सुद्धा ग्रंथ लिहून घेतलाय महाराजांनी. म्हणजे किती दूरदृष्टी होती की आपलं राज्य आपण असो नसो, पुढच्या पिढ्या ह्या सुरक्षित झाल्या पाहिजे, ज्ञान प्रवाहित केलं पाहिजे ग्रंथ लिहून. एवढं म्हणजे याच्यावरून तुम्हाला महाराज कसे युगपुरुष होते, नवीन युगाची कशी सुरुवात झाली, खरंच. हे तुम्हाला दिसून येईल याच्यामध्ये. हो, खरंच. आणि शिवाजी महाराजांच्या अंधश्रद्धेबद्दलही बऱ्याच वेळा असे वेगवेगळे विचार आहेत, वेगवेगळे मत आहेत समाजामध्ये. तर तुमच्या मते तुमचं काय म्हणजे याच्याबद्दल विचार आहे की शिवाजी महाराज खरंच अंधश्रद्धाळू होते का ते खरंच हा त्याबद्दल? नाही, अजिबात नाही. अनेक लोकांना वाटते आज की महाराज धार्मिक होते. हा, धार्मिक होते, पण खाजगी जीवनात मी आधीच बोललोय. तर अजिबात महाराज कुठल्याही अंधश्रद्धेला महाराजाकडे थारा नव्हता. याचे सर्वात चांगले उदाहरण म्हणजे मी तुम्हाला आताच बोललो की पंचांगणामध्ये त्यांनी सुधारणा केल्यात. हो. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं, आपल्याकडे धर्मसंस्था त्यावेळेस प्रबळ होती. बऱ्याच वेळा महाराजांच्या आधी धर्मसंस्थेमध्ये ढवळाढवळ करण्याचे अधिकार राजसत्तेला सुद्धा नव्हते.
तर एक उदाहरण सांगतो तुम्हाला की ते पूर्वीच्या काळामध्ये हे बाहेरचे परकीय आपल्या देशामध्ये येऊन आक्रमण करायचे आणि समुद्रामार्गे 5 किलोमीटरच्या पुढे जाऊन फिदी फिदी हसायचे, थै थै नाचायचे, आपल्याकडे यायचे, गुन्हेगारी करायचे, आपल्या बायकांना पळून न्यायचे, नाक कान कापायचे, मार करायचे, त्यांना बऱ्याच बायका पोरांना पळून न्यायचे आणि 5 किलोमीटर समुद्राच्या पलीकडे जाऊन ते शांत बसायचे, हसायचे आपल्याला वेड्यात काढून. तर अच्छा. त्याचं कारण असं होतं की आपली धर्मसत्ता अशी सांगत होती की समुद्र आपण 5 किलोमीटरच्या पुढे जायचं नाही, म्हणजे पाप लागते. अच्छा. बघा म्हणजे किती मोठी अंधश्रद्धा होती. खरं. तर महाराजांनी याला छेद दिला. महाराजांनी सांगितलं, अशी घटना महाराजाच्या कानावर गेली. महाराजांनी दौलत खानला सांगितलं, दौलत खान, आता याच्या पुढे जर शत्रू आला आणि आपल्या कोकणच्या किनारपट्टीवर आया बहिणीवर हात घातला किंवा लुटमार केली तर त्यांचा वाटेल तिथपर्यंत पाठलाग करून त्यांना पकडून आणा. वा. मग अशीच एक जवळजवळ 200 लोकांची एक तुकडी आली होती तिकडच्या अरब देशातून. अरब आले, अरबच्याचे, आणि असं त्यांनी आपल्याकडे गुन्हेगारी करून पळून जात होती आणि आपले सैन्य फौज आपली दडून बसली होती. त्यांचा पाठलाग केला दौलत खानाने, पार मस्कत पर्यंत गेलं पाठलाग करत आणि अरे. तिथं ते 200 अरब पकडले आणि वा. पकडून आणले आणि महाराजांना विचारलं काय करायचं यांना. महाराज म्हणाले, यांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावर ठेवा. वासोट्याला आपली एक जेल होती सातारा जिल्ह्यामध्ये, अच्छा. हा. एक वासोटा नावाचा किल्ला आहे, तिथं त्याला व्याघ्रगड पण म्हणतात. तो भयानक आहे फार. अच्छा. आजही तिथं सोडून दिलं तर माणसाला सापडणं मुश्किल आहे, अरे इतकं बाप. भयानक आहे. तर अच्छा. तिथं महाराजांची जेल होती. महाराज म्हणले तिथं ठेवा त्यांना आणि त्यांना रोज 1 तास मारायचं. अरे आहे बाप. का? तर आता लोकांना ते दौलत खान म्हणले, महाराज त्यांना मारायचं कशाला, यांचं शिरच्छेद करून टाकू ना, प्रश्न मिटेल. नाही म्हणाले, महाराज नका मारू रे, यांना फक्त जिवंत ठेवा, मरू देऊ नका, फक्त 1 तास मारत चला यांना. त्यांना एवढे मारायचे, मराठी एवढे मारायचे, ते सुजले पूर्ण, ते एकमेकाला ओळखच नाहीत की तू आमच्यातलाच काय. मग शेवटी त्याने आपल्याला सरदारने विचारलं, महाराज आता काय करायचं यांना. महाराज मला आता द्या, त्यांचा एक एक हात कापा, त्यांचा उजवा हात कलम करा आणि द्या सोडून त्यांना त्यांच्या भागामध्ये. मग त्यांचा या 200 पठाणांचा हात कापला उजवा आणि त्यांना त्यांच्या प्रदेशात सोडून दिला जहाजात बसून. आता शेवटी याला सरदारला आपल्या राहावाडा ते परत गेला राजाकडे. राजे, मग मारायचं होतं, धरायचं होतं, सोडायचं होतं, मग धरलं कशाला, सोडायचं होतं, धरलं कशा. अरे मग राजाने सांगितलं, अरे असं नाही आहे, आता हे तुटक्या हाताचे सुजलेले ज्या वेळेस त्यांच्या देशात जातील आणि यानंतर ते आपल्या भागाकडे वाकडी नजर करून बघणार नाहीत, हे तर झालंच, होईलच, परंतु दुसरा जर कोणी आपल्या प्रदेशाकडे निघाला इकडे महाराष्ट्राकडे तर पहिला आडवा तो जाईल. तिकडे जाऊ नको बाबा, तो भयानक आहे राजा. खरंच. काय आमची अवस्था झाली बघलास ना तू. हा हो. संदेश गेला पाहिजे लोकांमध्ये, म्हणून त्याला जिवंत सोडला पाहिजे. तर हे अनेक अंधश्रद्धेची उदाहरण आहे. अजून एक छोटं उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजाला दुसरा मुलगा झाला, राजाराम महाराज. खरं. राजाराम महाराजाचा जन्म झाल्यानंतर आनंदी आनंद झाला सगळीकडे. पुत्ररत्न झाला, राजकुंवर जन्माला आले होय. आणि एक पंडित पळत गेले सांगायला राजाला की राजे राजे कुंवर जन्माला आले, राजकुंवर जन्माला आले. राजेही खुश झाले, परंतु त्यांनी चेहरा पाडला आणि म्हणाले, राजे एक वाईट घटना घडली. राजे म्हणाले, काय झालं. राजे थोडं अपशकून झालं. म्हणजे काय झालं म्हणाले राजे. राजे कुंवर पालथे जन्माला आले. अच्छा. आता दुसरा कोणी म्हणला असता तर बघा आमच्याच नशिबाला काय, आमच्याच नशिबात असं का होतं. राजे त्वरित पटकन म्हणाले, अरे नक्कीच फार चांगलं, म्हणे हा दिल्लीची पातशाही पालती घालेल. वा. आणि त्वरित महाराज त्याच्यावर उत्तर द्या. आणि खरोखर राजांची बोल खरे ठरले. राजा महाराजच्या काळामध्येच राजा महाराजच्या मृत्यूनंतर ताराबाईंनी सूत्र हातात घेतले आणि औरंगजेब तो इथंच मेला. दिल्लीची पातशाही इथंच हो. संपली महाराष्ट्रामध्ये. हो. आणि हे सत्य झालं. आणि दुसरं महत्वाचं, आता आपण बघतो एखादं छोटं मोठं काम करायचं असेल तरी आपण मुहूर्त बघतो, दिवस शोधतो, मुहूर्त शोधतो आणि मग त्या चांगल्या गोष्टीचं काम करतो. त्या काळामध्ये महाराजांच्या सगळ्या लढाया अंधारात व्हायच्या एकतर. हो. हो. आणि त्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त लढाया ह्या अमावस्याच्या रात्री. आता अमावस्या आपण अशुभ मानतो, हो. अमावस्या दिवशी काम करत नाही, पण राजाच्या सर्व लढाया, बऱ्याच मॅक्झिमम लढाया अंधार रात्रीच्या आहेत. अच्छा. पन्हाळा घेतला अंधार रात्री, कोंढाणा घेतला अंधार रात्री, अनेक गड घेतला अंधार रात्रीमध्ये, पुरंदर घेतला. तर हे असे राजांचं, म्हणजे अंधश्रद्धा ही अजिबात राजांच्या याच्यामध्ये नव्हती. विचाराची अंधश्रद्धेपेक्षा नियोजन महत्वाचं, असंच हा. त्यांचं. नियोजन महत्वाचं. यस खरंच. यस, करेक्ट. तर शिवाजी महाराज यांना आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेनानी असंही म्हणतात. तर तुम्हाला सांगता येईल का असं का म्हणतात बरंच? हा, कारण आता आपण बघा, बऱ्याच लोकांना असं वाटते की शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरतं राज्य होतं, छोटंसं राज्य होतं, महाराजांना मग एवढी मोठी लोक पदवी का देतात. तर त्याचं कारण आहे.
ठीक आहे, आपला राज्य जरी छोटा असेल, नंतर तर खूप विस्तार झाला, फार दक्षिण भारत राज्याने जिंकला होता. पण हो सुरुवातीच्या काळात छोटं राज्य असलं तरी शिवाजी महाराजावर जेवढे काही शत्रू चालून आले त्यापैकी 2 किंवा 3च फक्त भारतीय होते. तुम्हाला त्यांची नावं सांगतो. अफजल खान जरी मुसलमान असले तरी तो भारतीय होता. हो त्यानंतर मिर्झा राजा जयसिंग 1 लाखाची फौज घेऊन आला होता स्वराज्य बुडवण्यासाठी, तो भारतीय आहे. आणि जोधपूरचा महाराजा जसवंत सिंग हा एक भारतीय आहे. हो हे जर सोडला तर राजावर जेवढे काही शत्रू आले आणि मार खाऊन परत गेले, कोणी मार खाऊन गेले, कोणाला राजाने अटक केली इथे, किंवा पळून गेले, पाठ दाखवून पळाले. तर त्यापैकी तुम्हाला सांगू शकतो की शाहिस्ते खान सगळ्यात मोठी फौज घेऊन आला होता. तर शाहिस्ते खान हा तुर्कस्तानचा नवाब आहे. हो औरंगजेबाचा सक्का मामा. प्रति औरंगजेब खरंच. त्याची 3 बोटं कापले राजांनी, 3 बोटं छाटले. तुम्हाला माहिती आहे, लाल महालामध्ये पुण्याच्या. हो हो तो एका आठवड्यात गायब झाला पुणे सोडून. हो आता दिलेर खान पठाण, ज्याला राजाने हैराण करून सोडलं प्रदेशात, तो अफगाणिस्तानचा पठाण आहे. भैलोल खान, दिलेर खान अफगाणी आहेत. हो ओके. करतलाब खान, ज्याला कोकणात राजाने कोंडून मारलं, कोकणामध्ये, त्या लढाईमध्ये, कोकणाच्या लढाईमध्ये, तर तो करतलाब खान, तो उझबेकिस्तानचा आहे. ताशकंद, आताचा रशिया म्हणतो की नाही, हो हो तो तिथला सरदार आहे. त्यानंतर सिद्दी जोहर, जिथं राजानं पन्हाळ्याच्या किल्ल्यामध्ये राजाला अडवलं होतं, त्यांनी अडकवलं होतं त्यांना वेढा देऊन, हो तो इराणी वंशाचा, इराणी सिद्दी अच्छा जोहर. अच्छा त्याच्यानंतर कायम आपल्याला जो त्रास द्यायचा, तो जंजिऱ्याचा सिद्दी, हो जो स्वराज्याला नेहमीच ज्याला महाराज बनायचे, स्वराज्याचा हा उंदीर आहे, कुरतडत राहतो नेहमी. तर तो हा सिद्धी जो आहे जंजिऱ्याचा, तो होता आफ्रिकन वंशाचा. अच्छा म्हणजे हे साधे सुधे माणसं नाहीत, त्या त्या काळात त्या त्या देशातले नामवंत सरदार आहेत, बरोबर नवाब आहेत तिकडचे. या सर्वांना राजांनी पाणी पाजलंय, सर्वांना हरवलंय, हो सर्वांना पाठीला पाय लावून पळून गेले किंवा मार खाऊन पळून गेले सगळे राजाच्या ह्याच्यातून, किंवा कोणी राजाला शरण आले. खरंच. तर म्हणून हे राजाला हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेनानी याच्यासाठी म्हणतो आपण. शिंदे सर, आता आपण शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा तुम्ही उल्लेख केला बऱ्याच वेळा, तर हा त्यांच्या दूरदृष्टीबद्दल तुम्हाला हा कुठलं अचूक उदाहरण सांगता येईल का? तर महाराजांचं एक दूरदृष्टीचं खूप चांगलं उदाहरण आहे. तर ते म्हणजे महाराज ज्यावेळेस दक्षिण दिग्विजयासाठी गेले होते, दक्षिण दिग्विजय करत असताना महाराजांनी आंध्र प्रदेश जिंकला, कर्नाटक जिंकलं, तामिळनाडूचा प्रांत जिंकला. आणि तामिळनाडूच्या शेवटी, तामिळनाडूपासून साधारण 150 किलोमीटरवर एक आपलं जिंजी म्हणून नावाचा प्रांत आहे. त्या ठिकाणी जिंजीचा किल्ला एक फार प्रसिद्ध किल्ला आहे. आणि तो हो किल्ला एवढा भव्य आणि अवाढव्य मोठा आहे. त्या 3 डोंगरावर पासून बनवलेला किल्ला आहे. तो कृष्णगिरी, चंद्रगिरी आणि राजगिरी, अशा ह्या 3 याच्यापासून, पर्वतापासून बनवलेला प्रचंड मोठा किल्ला आहे. आणि त्याच्या खाली फार मोठा खंदक आहे. तो किल्ला जिंकणं म्हणजे अशक्य समजायचे, म्हणजे अजिंक्य किल्ला आहे असं समजूत होती. आणि तो खरंच होतं. तर महाराजाला वाटले की हा किल्ला आपल्याला हवा, कारण भविष्यामध्ये औरंगजेब कदाचित महाराष्ट्रात घाला घातला, आपण असो नसो, आणि महाराष्ट्रातली राजधानी आपली समजा धोक्यात गेली, तर आपली दुसरी एक राजधानी, पर्यायी राजधानी असावी, ती सुरक्षित ठिकाणी असावी, जेणेकरून आपलं राज्य पुन्हा तिथं स्थापन करता येईल. म्हणजे महाराज किती दूरदृष्टी आणि महाराजचे विचार कसे होते याच्यावर विचार करा. तर हो आणि ते खरंच झालं. महाराजांनी ती जिंजीचा किल्ला घेतला, अक्षरशः त्या गडकऱ्याकडनं, तिथल्या किल्लेदाराकडनं 50,000ला विकतच घेतला किल्ला. म्हणजे त्या काळातले 50,000 म्हणजे बघा, फार मोठी रक्कम होती ती. हो तर महाराजांनी विचार केला की आता 2 महिने इथं लढत बसा, पैसे तर खर्च होतीलच, परत आपल्या सैन्याची हानी होईल, कारण महाराज सैन्यासाठी खूप जपवणूक जपायचे सैन्याला आपल्या. तर हो महाराजांनी तो किल्ला विकतच घेतला. आणि ते खरं ठरलं. जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, नंतर औरंगजेबाने संभाजी महाराजचे हल्ल करून मारले, आणि त्यावेळेस राजाराम महाराज आणि त्यांची पत्नी ताराबाई यांना छत्रपती संभाजी महाराजच्या पत्नी येसुबाई साहेबांनी त्यांना गुप्त मार्गाने बाहेर काढलं. कर्नाटक मार्गे ते जिंजीला आले, आणि जिंजीला राहून त्यांनी राज्याचे सूत्र सगळे हातात घेतले छत्रपती म्हणून. राजाराम महाराजांनी 8 वर्ष तिथं होते, आणि स्वराज्याची राजधानी म्हणून त्यांनी तिथून सगळं काम पाहिलं. आणि पुन्हा मग ते 8 वर्षानंतर चांगले इकडे हे झाल्यानंतर, सुरक्षित झाल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात आले, आणि पुन्हा औरंगजेबाला टक्कर दिली. शेवटी औरंगजेबाला इथंच मरावं लागलं. औरंगजेबाला कधी जिंकता आलं नाही, म्हणजे मराठे कधीच हारले नाहीत, औरंगजेब महाराष्ट्रात कधीच जिंकला नाही. शेवटी त्याचा इथंच मृत्यू झाला. हा इतिहास सर्वांना बरोबर माहीतच आहे. बरोबर. बरं, आता आपल्याकडे प्रश्न बरेच आहेत आणि आपल्याकडून बरीच माहिती अजून आम्हाला घ्यायची इच्छा आहेच, पण वेळेअभावी आपल्याला हा कार्यक्रम थोडा लवकर संपवावा लागेल. मला एक हो. शेवटचा प्रश्न होता. हा काल्पनिक प्रश्न आहे की समजा शिवाजी महाराज आता जर सध्याच्या जगात पुन्हा आले आणि ते हम्म, जर आपल्यासारख्या कुठल्या शिवभक्ताला किंवा मावळ्यांना, सच्च्या मावळ्यांना भेटलेत, तर हम्म. तुम्ही शिवाजी महाराजांना काय सांगाल किंवा काय दाखवाल हो, त्यांना?
हो, हो. मला खरं फार मजेशीर एक मी थोडंसं काव्य लिहिलेलं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज जिवंत होऊन पुन्हा आले, आपल्यासारख्या आणि माझ्यासारख्या एखाद्या मावळ्यांची भेट झाली तर अरे वा. काय संवाद होईल, काय वा. संवाद होईल. याच्यावर मी एक लिहिलेलं आहे. ते अरे आपल्याला वा. ऐकवतो थोडक्यामध्ये. त्याचं शीर्षक आहे, चला राजे चला तुम्हाला महाराष्ट्र दाखवतो. वा. राजे, असं कंटाळा करून चालणार नाही. माझ्याशिवाय तुमच्याशी खरं कोणीच बोलणार नाही. म्हणून राजे विनंती करतो, चला तुम्हाला महाराष्ट्र दाखवतो. वा. राजे, सुरुवात कुठून करायची? शिवनेरीपासून की रायगडापासून अशा कोड्यात पडू नका. कोणती मळवाट धरायची असाही विचार करू नका. आणि राजे, आपापसात भांडू नका असा सल्लाही कोणाला देऊ नका. कारण तेव्हाही ऐकले नाहीत, आताही ऐकणार नाहीत. मरतील पण सवयीपासून हटणार नाहीत. म्हणून राजे विनंती करतो, चला तुम्हाला महाराष्ट्र दाखवतो. वा. राजे, शिवबा घडायला जिजाऊ असायला हवी. राजे, शिवबा घडायला जिजाऊ असायला हवी. शहाजीच्या मनातही ती आस ठसायला हवी. परंतु राजे असे घडताना दिसत नाही. राजे, आपलं चरित्र वाचायला गोड वाटते, परंतु पचनी पडताना दिसत नाही. खरंच. आणि राजे, आपलाच गनिमी कावा आपल्याला चकवतो. चला राजे, चला तुम्हाला महाराष्ट्र दाखवतो. वा. राजे हे बघा नवे देशमुख, नवे देशपांडे. राजे हे बघा नवे देशमुख, नवे देशपांडे. सारेच वतनाला टपलेले, पराक्रमाला तोड नाही, पराक्रमाला तोड नाही, कर्तृत्वाला जोड नाही. महाराष्ट्राच्या भल्यापायी स्वार्थापुढे ओढ नाही. म्हणून हा सह्याद्री आपला माता झुकवतो. चला राजे, चला तुम्हाला महाराष्ट्र दाखवतो. राजे, ज्याच्यासाठी जानकी